मार्केटमध्ये ऑर्गॅनिक नावाखाली जे विकलं जाते ते खरंच ऑर्गॅनिक आहे का असं तुम्हाला काय वाटते? 80% फसवणूक आहे. खूपच मोठी फसवणूक आहे. त्याचं ऑर्गॅनिकचं मुळात उत्पादन कमी आहे, कारण त्याच्यात गुणवत्ता आहे. तर ग्राहक काय म्हणतोय की मला महाग पण नको, स्वस्त पाहिजे. मॉलमध्ये तुम्ही 1200 रुपये 1500 रुपये घेणार, पण शेतकऱ्याला 500 रुपये देताना म्हणाले ते 250ला मिळतं, तुझं का 500 रुपये? हीच मी मॉलमध्ये विकतो, मी त्याला 500ला विकतो, तो तुम्हाला 1200ला विकतो. ते काय ना घ्या. नैसर्गिक शेती म्हणजे काय? नैसर्गिक शेतीमध्ये माणसाने केलेलं कुठली कर्म नको आहेत. म्हणजे मी फक्त बी लावायचंय. सजीवातला कुठलाही घटक एकटा नाही, याची जाणीव नैसर्गिक शेतीमध्ये तयार होते. नैसर्गिक शेती म्हणजे निसर्गाच्या बरोबर त्या ऋतूप्रमाणे केलेली ते एक रचना तयार करणं आणि ती रचना तयार झाल्यानंतर त्या रचनेने काम करणं हे नैसर्गिक शेतीमध्ये. आयुर्वेद काय म्हणतं, काय खा तर रिजनल, सीझनल आणि ओरिजिनल. आम्ही काय खाल्लं? पिझ्झा. मी कुठे खातोय माझं देशी? तोंडाने म्हणतो मला देशी खातोय काय? पालेभाज्या आम्ही खात नाही. दूध आमच्याकडे भ्रष्ट आहे. हे सगळं टाळायचं असेल त्याचे 2 पद्धती, शेतीची रचना आणि दुसरी उपभोक्त्याची रचना. मग ह्या ज्या रचना आहेत शेतीच्या, की माझ्या ताटातल्या सगळ्या गोष्टी माझ्या शेतात होतील, ज्या होत नाहीत त्या मी विकत आणि त्यासाठी या गोष्टी विकीन. आज मी शेती विकण्यासाठी करतोय. हो, मग असं नाही का होणार? आपण नैसर्गिक शेती करायला चाललोय म्हणजे आपण रिव्हर्स जातोय. पैसा रिव्हर्स नाही जायचंय. आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करायच्या आहेत, मातीच्या गरजा पूर्ण करायच्या आणि हवेच्या गरजा पूर्ण करायच्या. खताची कंपनी म्हणते हे खत घातलं तर जमिनीवर दुष्परिणाम नाही, औषधवाले म्हणतात हे घातलं दुष्परिणाम नाही. मला डोळ्याला काय दिसतंय? माझ्या इथली जीवसृष्टी संपली, गांडूळ संपली, पक्षी संपले, मातीची गुणवत्ता, पाण्याची गुणवत्ता आणि हवेची गुणवत्ता आम्ही कोलॅप्स केले, जे माझं मुख्य अन्न आहे. आज मी जे काय काम करतोय त्याचे दुष्परिणाम माझ्या सकट माझ्या मुलांना, नातवंडांना भोगायला लागणार आहेत. तणावरती लोक म्हणतात की किड बसतात किंवा तणामुळे रोग वाढतो, मग ते तणाला तणनाशक आपण मारतो. ते तण मातीचा सखा मुलगा आहे. ते विशिष्ट ऋतूत वेगळे वेगळे येतात. त्यांच्या जन्ममृत्यूने मातीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर वाढतं. धुऱ्यावर पीक चांगलं येतं का? बांधाव येतच की चांगलं येतं, कारण हे मी तिथे टाकलं. शेतात काही वनस्पतीच नाही, फक्त एक पीक आहे. कीड कशावर जाईल? त्या वनस्पतीवर जाणं. आणि शेतात 10 प्रकारचे वनस्पती आहेत, ते कशावर जाईल? डिस्ट्रीब्युशन होणार सगळं. हे तर कॉमन सेन्स आहे. म्हणजे किडीचं नियंत्रण करायच्या ऐवजी आम्ही कीड वाढवली. मग आता शेतकऱ्यांना करायला काय पाहिजे? ह्या 2026 चालू झाले. इकॉलॉजी आणि इन्कम या दोन्हीची सांगड घालता आली पाहिजे. झेंडू लावल्यानंतर माझ्या पिकाची कीड कमी होते, मला डोळ्याला दिसत असेल, मी पुढच्याच पहिले झेंडू लावायला पाहिजे ना. आधी झेंडू लावायला पाहिजे, पिवळे ट्रॅप लावायला पाहिजे, लाईट ट्रॅप लावायला पाहिजे, आणि हे खर्च कमी होतोय खूप. शेती मला जर फायद्याची करायची असेल तर माझी इनपुट कॉस्ट कमी करायला पाहिजेत. बरोबर. इनपुट कॉस्टला मला काय काय वापरायला लागतंय ते मला शेतात तयार करता आले पाहिजेत. किती कालखंड लागेल त्यांना त्या शेतीकडे वळायला? जास्तीत जास्त 3 वर्ष. 3 वर्षामध्ये जे आता करत आहे सेम त्या उत्पादन शाश्वत शेतीमध्ये उत्पादन होऊ शकतं तेवढं. हो, म्हणजे हळकुंड विकू का हळदीची पावडर विकू? पावडर विकली तर जास्त पैसे आहेत हे मला माहिती आहे ना. माहित तर आहे सगळ्यांना. मग पावडर का नाही करत? आळसपणा. आळसाला उत्तर नाही ना. आळसाला उत्तर नाही. बरोबर आहे तुमचं. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आजच्या मातीवरच्या नवीन एपिसोडमध्ये. आजचा एपिसोड खूप खूप खास आहे मित्रांनो. खूप असा प्रश्न तुमच्या मनामध्ये येतो की नेहमी की ऑर्गॅनिक शेती काय आहे, म्हणजे सेंद्रिय शेती काय आहे, नॅचरल फार्मिंग काय आहे, नैसर्गिक शेती काय आहे आणि रेसिड्यू फ्री शेती काय आहे, आणि शेतीचे वेगवेगळे जे प्रकार आहेत त्याच्याबद्दल खूप कन्फ्युजन होतं. ऑर्गॅनिक शेती आजच्या टाइमला आपण करूच शकत नाही, नैसर्गिक शेती आणि हा काय नवीन प्रकार आहे हे पण आपण करू शकत नाही, केमिकल शिवाय शेती होऊच शकत नाही. तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आज डिटेलमध्ये मिळणार आहे. आज आपल्यासोबत राजेंद्र भट सर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. ज्यांना सेंद्रिय कृषी भूषण पुरस्कार 2014 मध्ये भेटलेला आहे. खूप वर्ष झालं हे शेतीमध्ये काम करत आहेत. शेती कशी करायची त्याबद्दल ते शिकवत पण आहेत, आणि सस्टेनेबल फार्मिंग कडे जाण्यासाठी काय करायला पाहिजे हे सगळे ते डिटेलमध्ये शिकवत आहेत. आणि हा जो एपिसोड आहे ना मित्रांनो, हा प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत जायला पाहिजे, कारण खूप खूप महत्वाचा आहे. अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार सर. नमस्कार. आजकाल ऑर्गॅनिक खूप चालू आहे. एका साईडला नॅचरल फार्मिंग पण तुम्ही खूप सांगत आहात नॅचरल फार्मिंग बद्दल. तर पहिला प्रश्न माझा हा आहे की सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेती या म्हणजे काय? तसं उत्तर सोपं आहे पण अवघड पण आहे. सेंद्रिय शेतीमध्ये नैसर्गिक घटक जे आहेत त्याच्यापासून आपण पीक संरक्षण आणि पोषण हे करू शकतो. नैसर्गिक शेतीमध्ये माणसाने केलेलं कुठली कर्म नको आहेत. म्हणजे मी सेंद्रिय शेतीमध्ये जीवामृत वापरू शकतो, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटसाठी बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल करू शकतो, दशपर्णीसारखा फवारू शकतो. तसे नॉर्म्स ठरलेत जागतिक स्तरावर की ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनसाठी तुम्हाला या गोष्टी पाहिजेत.
किंवा या गोष्टी तुम्ही कराव्यात, सर्टिफिकेशन करा ना तर करू नका, की माझे जे इनपुट आहेत ते माझ्या शेतामधनं तयार करावेत, माझ्या पंचक्रोशीतनं असलेल्या घटकातनं तयार करावेत आणि त्याच्यातनं माझ्या पिकाचं पोषण आणि संरक्षण करावं. हे सेंद्रिय शेती मान्य आहे. नैसर्गिक शेतीमध्ये मी काही करायचं नाहीये, मी फक्त बी लावायचं आहे बर. आणि त्याचं पोषण संरक्षण निसर्गाच्या इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांतीमध्ये जे आंब्याच्या झाडाने स्वतःची उत्क्रांती केली असेल, त्या उत्क्रांतीमध्ये निसर्गाच्या मदतीने आंब्याने फुलं कधी आणायची, त्याचं संरक्षण कसं करायचं, परागीभवन करायला कोण मदत करेल, या सगळ्याचा विचार करून तिथे आंबा येतो, तिथेच आंबा वाढतो, कारण त्याच्या सिस्टीम तयार होतात. ते एक रचना तयार करणं आणि ती रचना तयार झाल्यानंतर त्या रचनेने काम करणं हे नैसर्गिक शेतीमध्ये. रचना तयार होईस्तोवर मी काही गोष्टी करून वापरणं मान्य आहे. म्हणजे माझा मुलगा रांगायला लागला, मी त्याला हात मागे मागे जातो, म्हणजे तो पुढे येतो, बरोबर. मग त्याला मी बोट धरून उभा करतो, मग बोट धरून चालवतो, तो चालेस्तोवर मी त्याचं बोट धरतो. 25 आल्यानंतर मी त्याला म्हणेन का की माझं बोट धर, पलीकडे जायचं, आपला चौकात रस्ता क्रॉस करायचा आहे. तो मला विचारेल, बाबा तुम्हाला मदत पाहिजे सांगा, तुम्ही मला सक्षम केलंय. बरोबर. म्हणजे माझ्या शेतीला मी जेव्हा सक्षम करतो की मला बाहेरनं काहीच टाकायची गरज नाहीये पोषण आणि संरक्षणासाठी, तेव्हा आपण त्याला नैसर्गिक शेती म्हणतो. म्हणजे आपल्या लौकिक शिक्षणामध्ये आपण विचार करू की मी प्राथमिक शाळेत शिकलो, माध्यमिक मध्ये गेलो, मला कळाले नाही, माझे पूर्वज खूप छान शेती करत होते, ते बाजूला ठेवू, पण हरित क्रांतीमध्ये शेती खूप छान आहे. मग माध्यमिक मध्ये मी हरित क्रांतीची शेती शिकलो आणि जेणेकरून मला उत्पादन काढायचे, पैसे मिळवायचे, ते माझ्या डोळ्यासमोर हे होतं. ते करता करता माझ्या लक्षात आलं हे गडबड आहे थोडीशी, जमिनीची, अन्नाची, त्याच्यातनं होणाऱ्या परिणामांची, दुष्परिणामांची. मग मी रेसिड्यू फार्मिंग करायला लागलो, म्हणजे ज्याच्या विषाचा अंश माणसाला घातक नसेल. एखाद्याच निसर्ग मरेल, मरू दे, जीवजंतू मरतील, मरू दे, माणसाला काही परिणाम नाही झाला पाहिजे खाल्ल्यानंतर, अशी औषधं, तसं लेबल क्लेम असतं, त्याच्यामुळे मी ते औषधं वापरलं. म्हणजे संरक्षण आणि पोषण मी कमीत कमी विषयाचा वापर करून केलं. ते करताना माझ्या लक्षात आलं हे पुरेसं नाहीये. मग मी सेंद्रिय उत्पादन घ्यायला सुरुवात केली. म्हणजे ते कॉलेजला मी गेलो, ग्रॅज्युएशन करायला सुरुवात केली. इनपुट मी सगळे सेंद्रिय दिले. माझी आंब्याची बाग आहे, माझ्या द्राक्षाची बाग आहे आणि त्याचे सगळे इनपुट जे आहेत ते मी ऑर्गॅनिक केले आणि मी त्याला ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणलं. तसं नाहीये, ते ऑर्गॅनिक उत्पादन आहे. मग ते कळल्यानंतर मला तेव्हा कळायला लागतं अरे हे नाही, असं नाही, असं असलं पाहिजे. तर तेव्हा मी झालं ते माझं पोस्ट ग्रॅज्युएशन, तेव्हा मी सेंद्रिय शेती केली. म्हणजे काय केली की एकात्मिक व्यवस्था, मधमाशीपासून गांडुळापर्यंत माझ्या शेतात तयार कसं होईल, बरोबर, आणि ते होईस्तोवर मी त्याला गांडूळ खत वापरेन किंवा मी बायोलॉजिकल पेस्ट वापरेन. म्हणजे माझा अंतर्भाव त्याच्यामध्ये आला. म्हणजे मी जर सरेंडर झालो तर ते स्टेबल होणार नाही, कारण मी पाहिजे. हे माझं झालं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्ही झालं. मग नंतर मी म्हणतो अरे एवढं पुरेसं नाही, आपल्याला लक्षात आलं की नाही हे नाही, आता आपल्याला ह्याच्या पुढे जायला पाहिजे. म्हणजे एक सिस्टीम जी निसर्गाने तयार केलेली आहे ती सिस्टीम शेतात काम करायला पाहिजे. जे मी इन्व्हाइट केलं आणि तो आला, जे मी मधमाशीला इन्व्हाइट केलं, मधमाशी माझ्या सेटल कधी होईल, मी गांडूळाला इन्व्हाइट केलं, गांडूळ सेटल कधी होईल. ही रचना माझ्यामुळे आहे का निसर्गाच्यामुळे होणार आहे, या रचनांचा मी अभ्यास जेव्हा करतो त्याला आपण म्हणतो नैसर्गिक शेती. ओके, ही झाली PhD नैसर्गिक शेती म्हणजे. आणि माझा आयुष्याचा गोल आहे शाश्वत, ओके, सस्टेनेबल फार्मिंग. प्राथमिक शाळेपासून जे शिशुवर्गापासून PhD पर्यंत मला साधारण 25-1 वर्ष लागतात. शेती जेव्हा मी सुरुवात करतो या टप्प्याला जायचो तेवढी वर्ष लागतात, कारण तिथे डेव्हलप झालं पाहिजे. बरोबर. डेव्हलप होण्यासाठी तो म्हणतो माझा कम्फर्ट झोन आहे का, म्हणजे मधमाशीचा कम्फर्ट झोन, गांडुळाचा कम्फर्ट झोन, मायक्रोफ्लोराचा कम्फर्ट झोन, त्या pH प्रमाणे, त्या रेनफॉल प्रमाणे, त्या ॲग्रो क्लायमॅटिक झोन प्रमाणे तिथे वेगळा वेगळा असतो. आता आम्हाला वाटतं गांडूळ म्हणजे सगळं एकच आहे, तर नाही. 200 प्रकारचे गांडूळ आहेत आणि ते वेगळ्या भूभागात वेगळे वेगळे आहेत. म्हणजे काळ्या चिकट मातीत वेगळी असते. भोरला मी गांडूळ बघितलं, त्याची विष्ठा एवढी कुतुब मिनार सारखी पिलर, बापरे, आणि बाकीच्या ठिकाणी ते गुठळ्या फॉर्म मध्ये. मग हे जे त्याचा फॉर्म जो आहे तो कसला आहे, तो त्या मातीप्रमाणे, त्या रेनफॉल प्रमाणे, त्या एरिया प्रमाणे, pH प्रमाणे, ऍटिट्यूड प्रमाणे, उंची समुद्र सपाटीला काय हिमालयात आहे, बरोबर,
कारण त्याला पण कम्फर्ट पाहिजे ना, त्याचा कम्फर्ट झोन त्या 200 जातीचा. माझ्या इथला कुठला सर्वाय झालेला आहे जो पिढ्यानपिढ्या, म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा उपयोगी ठरतो डार्विन. डार्विन जे सांगितलं सर्वायला फिटेस्ट आणि ॲक्लिमेटायझेशन. पिढ्यानपिढ्या गांडूळ तिथे राहिले, त्याला तिथलं वातावरणाची माहिती आहे, मला कसं जगायचंय, माझं आयुष्य कसं विकसित करायचं. त्यालाही विकसित करायचंय ना, का मलाच विकसित करायचंय? नाहीच की. तर त्याला विकसित करायचंय. तर नैसर्गिक शेतीमध्ये बेसिक जे मूलतत्व आहेत, त्या मूलतत्वांमध्ये 4 मूलतत्व आहेत. की एक आहे, पहिलं आहे उत्पत्ती स्थितीला आहे. कुठलीही गोष्ट उत्पत्ती होण्यासाठी एक रचना असते, वाढण्यासाठी रचना असते, संपण्यासाठी रचना असते. त्या रचनामध्ये लक्षावधी प्रकारचे मायक्रोब्स, जीवजंतू आणि दिसणारे घटक असतात उत्पत्तीसाठी, जगण्यासाठी आणि मरण्यासाठी. आपल्याला भारतीय परंपरेने नाव दिलं ब्रह्मा विष्णू महेश. तरी तयार केलं, याने सांभाळलं आणि याने संपवलं. संपल्याशिवाय नवीन तयार होणार नाही, कारण एनर्जी कन्व्हर्शन आहे. बरोबर. दाभोळकरांनी त्याच्यासाठी खूप छान सांगितलं की ॲग्रिकल्चर इज नथिंग एल्स बट हार्वेस्टिंग दी सनलाईट. आता सनलाईट गोळा केल्यानंतर तो कसा काम करणार आहे? बरोबर. मग तो जो आहे उत्पत्ती स्थितीलय नंतर होतं इंटरडिपेंडन्सी, इंटर रिलेशनशिप. जे प्रत्येक सजीव हा दुसऱ्याला अवलंबून आहे आणि दुसऱ्याला मदत करणार आहे. जे झाडाने पानं गाळली, तशावर गांडूळ बुरशा वाढल्या, त्याने मातीत रूपांतर केलं, झाडाने परत वाढलं. म्हणजे झाड आणि गांडूळ, झाड आणि मायक्रोब्स एकमेकांशी अवलंबून आहेत. सजीवातला कुठलाही घटक एकटा नाही, याची जाणीव नैसर्गिक शेतीमध्ये तयार होते. मग तो पहिला प्रिन्सिपल उत्पत्ती स्थितीला आहे. दुसरा नियम इंटरडिपेंडन्सी, इंटररिलेशन, म्हणजे सहजीवन आणि बाकीच्या रचना गोष्टी. तिसरा असतो हे तयार करण्यासाठी लागणारी बहुविधता, बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी मायक्रोब्स, बायोडायव्हर्सिटी फंगाय, बायोडायव्हर्सिटी प्लांट्स, बायोडायव्हर्सिटी ऑफ एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी ऑफ बर्ड्स, बायोडायव्हर्सिटी ऑफ रेप्टाईल्स. हे विशिष्ट वनस्पतींच्या भोवती वाढणारे सजीव असतात आणि ते विशिष्ट वनस्पती विशिष्ट वातावरणात जगतात. आपल्या शाळेत शिकवलं होतं ते उष्णकटिबंधीय, शीतकटिबंध, समशीतोष्ण, उष्ण आणि दमट. आत्ता मी जेव्हा शेती करायला सुरुवात करतो, मला सगळंच पाहिजे. मला सफरचंद पण पाहिजे, मला बोर पण पाहिजे, मला आता ॲव्होकाडो पण पाहिजे. बरोबर. उष्ण दमट वातावरणात ॲव्होकाडो पाहिजे. हे कसं होईल? मला विज्ञान असं वाटायला लागलं. खरं म्हणजे अर्धवट विज्ञान ऐकलं मी, की बी पेरलं, पाणी दिलं, संरक्षण केलं की झाड वाढतं. एवढंच नसतं ना, पण सुरुवातीला असं वाटतं काय करायला लागतं, शेती काय, ज्याला काही येत नाही त्याला शेती करता येते. बी लावायचंय, संरक्षण करायचंय. मग त्याचे परागीभवन करणारे कोण आहेत, त्याला वाढणारे जीव कोण आहेत, त्याच्या वयामध्ये येताना त्याला फ्लोरिजन तयार करण्यासाठी मायक्रोब्स कुठले आहेत, हे आम्हाला कळलं जेव्हा आम्ही बिहारची लिची आणली आणि कोकणात लावली. ओके. तिला फ्लॉवरिंगच नाही आलं, सक्सेसफुल नाही झाली लिची इकडे. बरोबर. ते म्हणाले मायक्रोब्सच नाही आहेत. मग ती माती आणली. मग ती माती काही ठिकाणी सर्वाय झाली, त्यातल्या जेवण सर्वाय झाले, बाकीच्या ठिकाणी नाही झाले. जिथे सर्वाय झाले तिथे फ्लोरिजन तयार झालं. मग फ्लोरिजन तयार झाल्यानंतर परागीभवन करणाऱ्या कीटकांना माहिती पाहिजे ना, मला ह्याच्यात काहीतरी मिळतंय. त्याला कुठे माहिती आहे? त्याला 2-4 वर्ष गेले. आणि मग सगळ्यामधनं जे रिझल्ट आले ते फळ तयार झालं. ते फळ त्या विशिष्ट ऋतूत आलं तरच त्याला चव आहे. म्हणजे महाबळेश्वर स्ट्रॉबेरी मी कोकणात लावली, ती आंबटच होते. ती क्वालिटी नाहीच येणार. म्हणजे गुणवत्ता पाहिजे का उत्पादन पाहिजे? सध्या तरी उत्पादनाकडे जास्त केंद्र आहे. पण आपण जे काही जगतो, जीवनामध्ये जगतो, तुम्ही कपडे कुठले घेतले, बूट कुठला घेतला, गाडी कुठली घेतली, गुणवत्तेची. बरोबर, क्वालिटीची. का खिशातला असलेल्या पैशांची निगडीत आहे? नाहीच की. गुणवत्ता मॅक्झिमम युटिलायझेशन आणि त्याचं रिपेअरिंग आणि इझी टू यूज, शरीराला त्रास होणार नाही असे कपडे. बरोबर. मग हे जी रचना आहे तिथे मी चॉईस आहे, मग इथे का नाही चॉईस आहे? मास प्रोडक्शन कशाला पाहिजे? क्वालिटेटिव्ह प्रोडक्शन पाहिजे का मास प्रोडक्शन पाहिजे? इकडे आता कसं झालंय की मी 1-2 पिकं लावतो, त्याला ग्रो करतो, त्यामध्ये सगळ्या यंत्रणा जेवढं काही आहे तामझाम सगळा लावतो. उत्पन्न जास्त पाहिजे, पैसे जास्त कमवायचे. त्या यंत्रणा काम करत नाहीत ना त्या ऋतूमध्ये नसेल तर. म्हणजे आता उदाहरणार्थ वनस्पतीमध्ये लाखो वर्षामध्ये शॉर्ट डे आणि लॉंग डे, म्हणजे मोठ्या दिवसाचं पीक आणि छोट्या दिवसाचं पीक. छोटा दिवस म्हणजे हिवाळा. बरोबर. म्हणजे काय तर सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी, तीव्रता कमी, त्याचे बाष्पीभवन कमी, बाष्पीभवन कमी असल्यामुळे रोग कमी, बरोबर, आणि कीड पण कमी.
कीटक कमी, कारण खरंय. कीटक थंड रक्ताचे आहेत. मग वनस्पतीने स्वतःची रचना करताना अशी रचना केली की त्या सेल्फ पोनेटेड आहेत. हम्म. आता मला कसं कळणार सेल्फ पोनेटेड आहेत की नाही ते? तर निसर्गाला रचनेमध्ये माहिती आहे की पिवळ्या रंगाचं कीटकांना आकर्षित आहे, हम्म. म्हणून पावसाळ्यात येणाऱ्या सगळ्या वनस्पतींना पिवळी फुलं आहेत हम्म. आणि हिवाळ्यात येणाऱ्या बहुतेक वनस्पतींना जांभळी, पांढरी, गुलाबी अशी फुलं आहेत. म्हणजे ही रचनाच सांगते की ह्या सेल्फ पोनेटेड आहेत. हम्म. आपल्याकडे पावसात दिव्यावरती किडे यायचे, हम्म. मग त्याला आपण आपल्या वडील आजोबा कोणतरी तेलाचा कागद लावायचे, मग किडे सगळे त्याला चिटकायचे. बरोबर. तो झाला येलो ट्रॅप. आता आम्ही शेतीमध्ये येलो ट्रॅप करतो, कारण किडीला पिवळ्या रंगाचं आकर्षण आहे, म्हणून पावसाळ्यामध्ये येणारी फुलं पिवळी आहेत. हम्म. थंडीमध्ये कीटकच नाही आहेत, कारण ते थंड रक्ताचे आहेत. ते 9-10 वाजता उघडतील, हम्म. जागे होतील, तोपर्यंत ओव्हरी बंद होईल. हा, प्लांटला त्रास होणार नाही. मग ती ओव्हरी बंद झाली तर तांबडं भोपळ्याचं पीकच येणार नाही, फळ एवढी गाडी करून जाईल. हम्म. कारण तांबड्या भोपळ्याची ओव्हरी 8 वाजता बंद होते हम्म. आणि आम्ही शेतात जातो 10 वाजता आणि मधमाशी येते 10 वाजता, तोपर्यंत ओव्हरी बंद झाली, त्याचे परागीभवनच नाही झालं. मग आम्ही हिवाळ्यामध्ये भोपळाच लावणार नाही. हम्म. ही रचना आम्हाला समजली. ही रचना समजून घेऊन शेती करणं म्हणजे नैसर्गिक शेती करणं. नाही, ह्यातनं माझं एक उदाहरण सांगतो की गेले 4-5 वर्ष झालं आम्ही 2021 पासून 21, 22, 23, 24 आम्ही कायम बघतोय जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत खूप पाऊस होतो आणि ह्या पावसामध्ये आमच्या भागामध्ये ढोबळी मिरची खूप लावली जाते. आणि 4 वर्ष झालं पावसाळ्यामध्ये आता ते ना उत्पन्न येते ना ढोबळी मिरची चांगली येते, म्हणून ते आम्ही तो टाइम जो आहे तो बंद करून टाकला. बरोबर. आणि जेव्हा पाऊस उघडतो ऑक्टोबर नोव्हेंबरला तेव्हा आम्ही लावायला चालू केला. मग तेव्हा लावल्यामुळे काय झालं, आमचा खर्चही कमी, कीड कमी आणि प्लांटही चांगलं येते. बरोबर, 100%. आता ह्याच्यामध्ये तुमच्या लहानपणी का माझ्या लहानपणी, तुमच्या लहानपणीचं मला माहिती नाही, आमच्या लहानपणी त्याला सिमला मिरची म्हणायचे. बरोबर, ढोबळी मिरची, सिमला मिरची, सिमलाहून आलेली. सिमल्याला येणारी मिरची. बरोबर. मी लावली कुठे सांगलीला, ती कशी येईल? ती उन्हाळ्यात पावसाळ्यात तर त्रास देणारच, ती हिवाळ्यात येईल, थंडीतच येणार. बरोबर. मग तसा हिवाळा म्हणजे काय, त्याचे पोलन जे आहेत त्या पोलनला लागणारा आर्द्रता आणि तापमान वाढले की पोलन ड्राय होत आहेत. बरोबर. माझी मिरची येणारच नाहीये. पण बऱ्याच कंपन्या अशा पण म्हणतात की आम्ही डेव्हलप केलेली आहे पावसाळी किंवा उन्हाळी. त्या सगळ्या कंपन्या युरोप मधल्या आहेत हो. आणि युरोपचे आत्ता महत्वाचं लक्षात घ्या, आपण खाताना सगळं युरोपियन खातोय किंवा थंड प्रदेशातलं खातोय. आम्ही राहतोय उष्ण प्रदेशात, मी कोकणात राहतोय, उष्ण आणि दमट. मी खातोय काय, बटाटा जो युरोप मधून आला, कोबी, फ्लॉवर, कॅप्सिकम, टाइप्स ऑफ लेट्यूस. माझ्या पालेभाज्या कुठे गेल्या? आणि त्यांना कॉन्स्टिप्युशन प्रॉब्लेम आहे म्हणून ते लेट्यूस खातायत आणि ते बिनचवीचे खातायत आणि आम्ही त्यांचं बिनचवीचं खातोय. म्हणजे आता आधी आम्हाला त्यांनी आर्थिक साम्राज्य तयार केलं, आम्हाला लुटलं, आता ते वैचारिक साम्राज्य तयार केलंय आणि आम्ही त्यांचं खातोय. म्हणजे आम्हाला अशी मिरची टांगली तर तिखट लागते, एवढी आम्ही कंडिशन आलोय. काय रे म्हणणारा माणूस आता जाऊ दे ना, काय साहेब हे कुठे गेलं? आम्ही खाल्लं तसं गेलं. त्या ओरिगोनो आम्ही काय खाल्लं, पिझ्झा, त्याच्यावर फॅट्स आहेत. हो, ते फॅट्स मी कंझ्युम करतो का? मग फॅट्स खाल्ल्यानंतर मेडिकल इंडस्ट्रीज वाढणार आहे. बरोबर. मी कुठे खातोय माझं देशी? तोंडाने म्हणतो मला देशी खायचंय, खातोय काय? पालेभाज्या आम्ही खात नाही. डॉक्टर म्हणतो पालेभाज्या खाऊ नका, कारण त्या गटारच्या पाण्याच्या आहेत. दूध आमच्याकडे भ्रष्ट आहे. जे जितक्या दूध उत्पादन करणाऱ्या गायी आहेत त्याचे दुप्पट दूध तयार होतंय, ते कृत्रिमरित्या तयार होतंय. हे सगळं टाळायचं असेल तर त्याचे 2 पद्धती, एक म्हणजे कल्टिव्हेशन मेथड, शेतीची रचना, आणि दुसरी उपभोक्त्याची रचना. खाणारा, तो खाणारा कधी खातोय? रात्री 11 वाजता जर कुकरची शिट्टी होत असेल तर ऑर्गॅनिक खाल्लं तरी तो बरा होणार नाहीये. टाइम टेबलच नाही काय. आम्हाला असं वाटतं मी ऑर्गॅनिक खाल्लं की सगळे बरं आहे, म्हणजे मी पाप करतोय, शिर्डीला एकदा जाऊन झालं की सगळं स्वच्छ होणार मी. तसंच आपलं चाललंय की जगण्याची रचना भूभागाप्रमाणे आहे. म्हणजे मी जर सोलापूरला राहत असेल आणि मी जन्माने कोकणातला आहे, आम्ही तिथे जाऊन भात खासेल तर मी आजारी पडणार आहे. मी तिथे ज्वारी बाजरीच खाल्ली पाहिजे. आणि सोलापूरचा माणूस कोकणात आला तरी भातच खाल्ला पाहिजे, नाहीतर तो आजारी पडणार. कारण जी ॲग्रो क्लायमॅटिक झोन मध्ये जी डिफिशियन्सी तयार होते माझ्या शरीरामध्ये, ती डिफिशियन्सी भरून काढायला तिथे निसर्गाची रचना असते. बरोबर. तर ही जी रचना आहे त्या रचनेमध्ये आयुर्वेद
ती रचना खूप महत्वाची आहे त्याच्या दृष्टिकोनात ना. आपले सण पण त्याच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. की आयुर्वेद काय म्हणतं, काय खा तर रिजनल, बरोबर, सीझनल आणि ओरिजिनल. रिजनल, सीझनल, ओरिजिनल. ऋतू किती? 3. ऋतू किती? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. तो हंगाम झाला. हा. ऋतू किती? 6. 6. शिशिर ऋतूमध्ये पानगळ होते. आणि माझ्या शेतात मी पेरूचं झाड लावलं आणि सीताफळ झाड लावलं. पानगळ झाले की मी प्रश्न विचारतो, हो जाधव साहेब पानं गळतात काय करू? जाधव साहेबांना माहिती आहे शिशिर ऋतू आहे, अहो त्याला विश्रांती घ्यायचे, खूप काम केलं, तुम्ही त्याला काही करू नका. मी काय करतो, अहो खत देतोय तरी ते वाढत नाही. तो म्हणतो मला झोपू दे, मला नका उठवू, आणि मी त्याला जबरदस्ती उठ काम कर असं नाही होणार. तर हे जे तिथले जे ऋतू आहेत तिथले प्रत्येक प्रदेशामध्ये पुढे पुढे सरकत जातं. म्हणजे केरळचा जो ऋतू येतो तो उत्तरेमध्ये उशिरा येतो. बरोबर, खालून वरती जातो. मग हे जे भौगोलिक स्थान आहे त्या भौगोलिक स्थानामुळे मी खातो का तसं? तर मी नाही खात. नाही. म्हणजे शेतीमध्ये मी खूप छान ऑफ सीझन करायचा प्रयत्न करतो. हे तर आहेच, आता ट्रेंडच चालू की आहे. टोमॅटो युरोप मधला आलाय, तो थंडीत चांगला येणार आहे आणि उन्हाळ्यात त्याला डिमांड खूप आहे, म्हणून मी उन्हाळ्यात लावणार आहे. आणि टोमॅटोचा कम्फर्ट झोन उन्हाळा नाहीये, मग मी त्याच्यावर अत्याचार करणार आहे. म्हणजे काहीतरी अत्याचार म्हणजे उपचार, खताचा पाणी स्प्रे, काहीतरी हे स्प्रे केला, डेव्हलप केलेल्या उन्हाळी व्हरायटी लावणार. मग हे एन्झाईम्स वापरा, हे हॉर्मोन्स वापरा, मादी फुलं वाढली पाहिजेत, दर फुलं कमी झाली पाहिजेत, काकड्यावर हॉर्मोन स्प्रे करा. आणि ते सगळे हार्मोनिकल चेंजेस माझ्या शरीरावर परिणाम करतात. ऑब्व्हियसली ते आपण खातोच डायरेक्ट. मग हे जर मला बदलायचं असेल तर विचारधारणा माझी, पैसे फक्त महत्वाचे आहेत का पैशाबरोबर माझ्या हेल्थ गरजा बाकीच्या? माझ्या गरजा काय आहेत? उत्तम हवा, बरोबर, उत्तम पाणी, आणि या दोन्हीमध्ये तयार झालेलं उत्तम अन्न. बरोबर. ते अन्न आहे का रुचिपूर्ण आहे, स्वादपूर्ण आहे? म्हणजे मला भारतामध्ये आपण राहताना आपण आधी डोळ्याने आंबा बघतो, बरोबर, आकार, रंग, डोळ्याने पास केला की हातात घेतो, मग हाताला कळतं हा कडक आहे का मऊ आहे, नंतर वास घेतो, मग तो नाकाला घेतो. या तिघांनी पास केलं तर कापून जिभेला लावतो. आणि जेव्हा जिभेला लावतो तेव्हा ती मेमरी लहानपणची चव आणि स्वाद हे जर आलं नाही तर आपण म्हणतो तो छान होता, मग हा का खाल्ला? कारण मला ऑफ सीझन आंबा खायचे माझे पैसे आहेत, मग मी ऑफ सीझन आंबा, शहरातला माणूस मागतोय मला ऑफ सीझन आंबा पाहिजे, मग मी प्रयत्न करणार शेतामध्ये. मग आवेळी फुलं आली की निसर्ग त्याला मारायचा प्रयत्न करणार, मग त्या किडीला मारण्यासाठी मी अजून औषध फवारणार, बरोबर, आणि तो पिकवणार आर्टिफिशियली, आणि मग तो शहरातल्या माणसाला देणार. तो म्हणा अरे तो छान होता. तर हे जे छान होतं या 2 वाक्यामध्ये मी आणि ग्राहकाने दोघांनी मिळून पर्यावरणाचं वाटोळ केलं ना. म्हणजे मला एक तुमच्या बोलण्यातनं कळतंय की नैसर्गिक शेती म्हणजे निसर्गाच्या बरोबर त्या ऋतूप्रमाणे केलेली, ऋतूप्रमाणे करायला पाहिजे. मग काही असेल, द्राक्ष असेल तर ते ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर छाटणी होते, छाटणी लवकर केली तर लवकर द्राक्ष मिळते नाहीये, आंबट येतात नंतर किंवा क्वालिटी तेवढी येत नाही. आणि म्हणून परत तुम्हाला विचारलं ना गुणवत्ता पाहिजे का उत्पादन पाहिजे? जे द्राक्ष आंबट द्यायचं घेणार नाही ना ग्राहक, नाही घेणार, खराब होणार, त्याची नावच खराब होणार, पुढच्या वर्षी पण नाही घेणार, आणि ते शेतकऱ्याचं नुकसान होणारच पुन्हा नंतर. हळूहळू हळूहळू ते नाव वर्षानुवर्ष खराब होणार. नाव तयार व्हायला खूप वर्ष लागतात, खराब व्हायला टाइम लागत नाही. एका दिवसात. हा, 1 दिवस लय झाला. एका दिवसात मी 2 जण व्हिडिओ बनवतोय, आपण चुकीचं केलं की आपला जो आहे तो वाढलेला झपकन खाली येईल. हो, 100%. म्हणजे आपण कुठलीही गोष्ट करताना सावधपणे विचार पूर्ण करणं आवश्यक आहे. आता एक मला गोष्ट सांगा, तुम्ही 1990 पासून आधी सेंद्रिय शेती सुरू केली, ऑर्गॅनिक फार्मिंग, नंतर 2005 पासून तुम्ही नैसर्गिक शेती सुरू केली. मग हे तुम्ही कुठं राहता, सुरुवात कशी केली तुम्ही, तुमचं पूर्ण थोडी जर्नी आम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं तर बरं होईल. थोडक्यात सांगतो. माझं नाव राजेंद्र श्रीकृष्ण भट. मला वाचनाची आवड आहे आणि होती आणि आहे, आणि भारतभर मी फिरलो खूप, आणि लोकांना घेऊन जायचो निसर्ग बघायला, गिर्यारोहक होतो. ते एक दिवशी लक्षात आलं हे एक प्रकारचं शोषणच आहे. मी 25 लोकांना घेऊन केदारनाथला जातोय, केदारनाथला माझ्यामुळे समस्या निर्माण होत आहेत. मी 10 वेळा चहा प्यायला, आला कुठून, जळण झालं, जंगल तुटलं. मग हे सगळं आपल्याला आपलं कॉन्ट्रीब्युशन काय आहे, हे एक्सप्लॉयटेशन आहे.
निसर्ग बघणं. तर माझ्या नशिबाने आम्ही एकत्र कुटुंबामध्ये होतो. तर माझी आवड म्हणून घरच्यांनी सांगितलं ठीक आहे आपण शेती घ्यायला हरकत नाही. मग आमच्या काही वडिलोपार्जित प्रॉपर्ट्या होत्या त्या कुळकार्यात गेल्या. त्यातली जी शिल्लक होती ती आम्ही विकली. आईच्या वडिलांकडनं पण होती, वडिलांच्या वडिलांकडनं पण होती. आणि त्याच्यावर आम्हाला जो वाटा आला त्यात आम्ही बदलापूरला शेती घेतली. मी राहायला डोंबिवलीला होतो, ठाणे जिल्ह्यामध्ये. आणि त्या वेळेस वाचनामध्ये दिलीप कुलकर्णींचं पुस्तक होतं निसर्गायण म्हणून, की आपल्याला हे करायचं नाही हे त्यातनं कन्फर्म झालं की मला काय करायचं, निसर्ग तयार करायचा आहे. आणि निसर्गामध्ये मी जगणार आहे. आणि निसर्गामध्ये मी जगलो तर मी छान जगणार आहे. मी शहरात जगलो तर वाईट जगणार आहे. मग निसर्गामध्ये जगण्यासाठी मला काय काय करायला लागेल. तर कॉमन सेन्स मध्ये विचार केला, हे काय आहे, सोपं आहे. बी लावायचं, पाणी द्यायचं, संरक्षण करायचं की झाडं वाढतात. मग हळूहळू ते झाडं लावत गेलो. मग काही चुकीच्या कामं केली, निसर्गाने झाडं ते मारून टाकली, मग का मेली. मग त्या काळामध्ये मी देशभरामध्ये वेगवेगळ्या लोकांकडे जाऊन शिकलो. आणि वेगळ्या लोकांकडे शिकल्यानंतर त्यांची कॉपी पेस्ट केलं. सावित्रींच्याकडे गेलो, त्यांनी केलं तसं केलं. दक्षिणेतल्या लोकांकडे गेलो, त्यांचं केलं. वेगळ्या लोकांकडे जाऊन कोकणामध्ये गेलो, त्यांचं बघून केलं. आणि नापास झालो. की तेव्हा लक्षात आलं अरे कॉपी पेस्ट नाही, प्रिन्सिपल कळलं पाहिजे. इम्प्लिमेंटेशन मेथड मी डाव्या हाताने करतो, तुम्ही उजव्या हाताने करताय. डाव्या हातानेच करावं हे नाहीये, तुम्हाला सोयीस्कररित्या काय करायचं ते करा. मग त्याच्यात ते प्रिन्सिपल काय ते शोधायला लागलो. मग हळूहळू शोधता शोधता लक्षात यायला लागलं की ही जी रचना आहे निसर्गाची रचना ती एकात्मिक आहे. आणि ती एकात्मिक रचना जर केली तरच यशस्वी होतं. आणि त्या काळामध्ये पुस्तकात असं वाचलं की ज्या देशाला माती वाचवणारं येत नाही त्याला भवितव्य नाही. आणि हरित क्रांतीमध्ये दिवसेंदिवस मातीचा ऱ्हास होतो. चिपळूणकर सरांची पुस्तकं वाचली की मातीची सुपीकता, शून्य मशागत तंत्रज्ञान. माती मशागत का करायची आहे तर बी पेरायला करायचे, पाण्याचे प्रवाही पाणी देण्याची पद्धत आहे म्हणून करायचे, आणि तण नियंत्रण करायचं म्हणून करायचंय. मग पाणी देण्याची पद्धत ड्रीप आल्यानंतर बदलली, पण आम्ही अजून तसंच करतोय. बरोबर. हे सगळं करत असताना लक्षात असं आलं की वाफसा कंडिशन आली पाहिजे. आणि डोळ्याला न दिसणारे जे घटक आहेत ते खूप महत्वाचे आहेत. म्हणजे स्वयंपाकातलं मीठ का भाजी, एक छान बटाट्याची भाजी केली आणि मीठ जास्त झालं तर काय होईल, खराबच खाऊच वाटणार नाही. म्हणजे मीठ दिसतं का, मीठ दिसत नाहीच की. तसं शेतामध्ये जे मायक्रोब्स आहेत ते वाढल्याशिवाय पीक वाढणार आहे, कारण ते स्वयंपाकी आहेत. मग ते मायक्रोब्स कधी वाढतील तर मायक्रोब म्हणते आम्हाला पगार पाहिजे ऑर्गॅनिक मॅटर. तो माझ्या जमिनीवर होता 0.2. कारण आधीच्या मालकाने वीट काढून त्याचं विटा बनवला आणि घर बनवलं होतं आणि घातलं काहीच नव्हतं. मग हे माती सुधारण्याची सुरुवात केली आणि ती 0.2 वरनं आता आपण 1.7 काही ठिकाणी 2.5 पर्यंत आलो. एवढं वरती नेले. हा, त्याला 30 वर्ष लागली. बापरे. 30 वर्ष का लागली, कारण ट्रायल एरर झाल्या. आता जी माहिती झाली ते 5 वर्षात करता येईल. 5 वर्षात तेवढे नेऊ शकतो. हा, करू शकतो. ऑर्गॅनिक मॅटर इन्क्रीज करू शकतो. तेच महत्वाचं आहे. हा, तर ते कसं करायचं ते सोबत निसर्गामध्ये फिरत असताना जे काय बघितलं तर जंगल जे असतं ते घनमीटरमध्ये असतं आणि आपली शेती स्क्वेअर मीटरमध्ये असते. जे माझी शेती 40,000 स्क्वेअर फूट, 1 एकर. घनफूट नाहीये. भात एके भात, ज्वारी एके ज्वारी, आंबा एके आंबा, मोनोक्रॉपिंग. आणि निसर्गामध्ये असं काही नाहीच आहे. निसर्गात भाताबरोबर कोणतरी आहे, आंब्याबरोबर कोणतरी आहे, आंब्याच्या वरती कोणतरी आहे, आंब्याच्या जमिनीत खाली मुळामध्ये कोणतरी आहे, मातीत. हे सगळे सहजीवी आहेत. जे निसर्गातलं मूलभूत तत्वातलं दुसरं प्रिन्सिपल इंटरडिपेंडन्सी, इंटर रिलेशनशिप. मी आपल्याला करता येईल का, आपले पूर्वज करत होते बरं का. ते एकात्मिक पद्धतीने शेती करत होते आणि हरित क्रांतीमध्ये आपल्याला पीक घेणं सोपं जावं म्हणून आपण मोनोक्रॉपिंग केलं. उत्पन्न वाढावं म्हणून, सोपं जावं म्हणून. अच्छा, सोपं पण जाऊन उत्पन्न वाढवून पैसा यावा. आता याच्यामध्ये पूर्वजांची रचना होती ती क्रॉप रोटेशन होती. म्हणजे एक दलानंतर द्विदल, द्विदलानंतर परत द्विदल. म्हणजे उन्हाळ्यामध्ये मूग असेल किंवा शेंगदाणा असेल, पावसाळ्यामध्ये तृणधान्य असेल, तूर असेल जी हिवाळ्यात तयार होणार आहे, आणि पावसाळ्यातली उथळ मुळाची पिकं, हिवाळ्यातली खोल मुळाची पिकं,
कारण खाली मूळ जाऊन ते अन्न घेणारे आणि ती बहुतेक करून सगळी लेग्युमिनस म्हणजे ज्याच्यावरती मुळांच्या नत्राच्या गाठी आहेत. म्हणजे तुरीचं झाड वरती 4 फूट वाढलं तर खाली 2 फूट मुळे. बरोबर. आणि त्यांची पद्धत अशी होती की शेंगा माझ्या, झाड गुरांचं आणि मुळं जमिनीची. बरोबर. म्हणजे मी नेलं समजा, मी आता भात लावलाय किंवा आपण ज्वारी उदाहरणार्थ, माझे 2 टन ज्वारी झाली. कुठे गेली? ज्वारी खायला. घरी खायला गेले का विकली? विकली, पण थोडी खायला ठेवली. हा. माझी विष्ठा कुठे गेली? मातीत, पाण्यात. मातीत नाही गेली, पाण्यात नाही गेली, कारण केंद्रीकरण झालं नाही, ते गटारातनं ती कुठेतरी गेली. बरोबर. त्या काळामध्ये परसाकडे जाऊन येतो. परस म्हणजे मागची बाजू. विष्ठा कुठे जात होती? मातीत. तेव्हा तर मातीत जास्त जात. त्याला नाव होतं सोनखत. आपण त्याच्यात खताचे प्रकार केले, ते भरखत, जोरखत आणि वरखत. वरखत म्हणजे रासायनिक खत. मुख्य जोर होता भरखत आणि जोरखत म्हणजे न कुजलेलं. तर हे भरखत तयारच नाही झालं, कारण माझ्याकडे आता गुरच नाही आहेत. मग झाड कुठे गेलं? मी दूधवाल्याला विकून टाकलं. त्याला आपण कडवा म्हटलं. बरोबर. कणीस मी खाल्लं, अर्धी विष्ठा बाहेर गेले, अर्धी शेतात आली. पूर्वीच्या काळी आपण घरात जेवत होतो आणि बाहेर शौचालय जात होतो. आता आपण बाहेर जेवतो आणि घरात शौचालय येतो. सगळ्यांच्या घरात संडास आहेत ना. जेवतो कुठे? हॉटेलात. तर ही जी रचना होती ती कोलॅप्स झाली. आणि मग त्यांनी काय केलं की हिवाळ्यामध्ये तृणधान्य लावू, पावसात तृणधान्य लावू, हिवाळ्यात कडधान्य लावू आणि उन्हाळ्यामध्ये तेल पिकं लावू किंवा पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये तेल पिकं लावू. प्रदेशानुसार आहे. मराठवाड्यामध्ये करडई लावली, बाकीच्या ठिकाणी तीळ लावला आणि शेंगदाणा आल्यानंतर उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात शेंगदाणा लावला. शेताच्या एका कोपऱ्यात केले तरी पुरता येते आपल्याला. आणि मग ह्याची मुळे जमिनीत राहिली. आणि मग हे केल्यानंतर सुद्धा त्यांना रिझल्ट तेवढे दिसले नाहीत, म्हणून त्याने नंतर 1 वर्ष पट ठेवली जमिनीला. 3 वर्ष पीक घ्यायचं, 1 वर्ष पट ठेवायचे. आता आपल्याला लोकसंख्येच्या अभावी पट जमीन ठेवता येणार नाही. मग पट्टा लावता येईल का? लेग्युमिनस पिकं लावून, तृणधान्य आणि लेग्युमिनस, ती परंपरा होती. ज्वारीच्या बरोबर 2 लाईनी तुरीच्या असायची पहिले. मी स्वतः आजोबांसोबत पेरले. आता नाही, ते पेरणी यंत्र बी गायब झालं, बैल पण गायब झाली. आणि दुसरं, ते पेरत असताना फक्त ज्वारी आणि तूर लावली का? तर नाही, त्यात वेगळे कडधान्य पण लावले. आणि त्याची भाकरी केली, त्याला म्हटलं कळवणाची भाकरी. आता कळवणाची भाकरी आहे का? भाकरी तरी आहे का? मग आम्हाला कधीतरी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सांगते, अरे ग्लुटोन जास्त झाले, ते ग्लुटोन कमी करा, मग आम्ही भाकरी खायला लागतो. बरोबर. तर हे शेतीची रचना मी कोलॅप्स केली. आणि शेतीच्या रचना कोलॅप्स होण्याचे अपरिहार्य कारणं पण होती. एक म्हणजे विभक्त कुटुंब झाली दुसऱ्या महायुद्धात. विभक्त कुटुंब झाल्यानंतर गुरं पोचता येत नाहीत, कारण गुराला खर्च बराच आहे. आता अनेक लोकांना प्रेमाने गुरं सांभाळायचे असतात की मला एक गाय पाहिजे. तो गाय ठेवतो आणि ती गाय एकटीच कोणाशी बोलणार हो? म्हणजे मला गोमूत्र आणि शेण पाहिजे म्हणून गाय ठेवली, तिला बोलणारं कोणी सजातीय कोण नाही. मग सावरकरांची काळ कोठडी आणि माझ्या शेतात ठेवले गाय एकच आहे. मी अत्याचार केले तिच्यावर. तिला सोबती आहे का? तिला मुलगा आहे किंवा मुलगी आहे, आणि आई आणि मुलगा आणि आई आणि मुलगी किती बोलतील? का मैत्रिणीशी बोलेल आई? कोणाशी बोलेल? मैत्रिणीशीच. माझं भाव विश्वास आहे तसं त्या गाईचं पण आहे का? मग तिला मैत्रीण आहे का? तिला बहीण आहे का? नाहीच की, एकच पाळतात लोक, जास्त नाहीये, कारण ती बिकम ए लायबिलिटी. तर ही जी रचना दुसऱ्या महायुद्धानंतर कुटुंब विभक्त झाली, गुरं कमी झाली, शेतीचं विभाजन झालं, खूप तुकडे. आणि शेतकरी जो स्वतःच्या ताटाची गरज भागवत होता, अन्नाची, औषधाची, जळणाची, घर बांधायची, ही स्वतःच्या शेतात तयार होत होते. मराठवाडा असो नाही तर कोकण असो. घर स्वयंपाक करायला गॅस होता का मोदींचा तेव्हा? मग लाकडं कुठून आणली? शेतातच. घर बांधायला लाकडं कुठून आणली? गोठ्यात बांधायला. आज कुठलं तरी शेतात असं आहे का की तुम्ही म्हणा तसे बैल गेले, पण ट्रॅक्टर सावलीत लावलाय आणि निवांत झाडाखाली झोपलाय, आणि बायको चित्रातले, सिनेमातली तशी टोपलीमध्ये जेवण घेऊन येते. मुश्किलच आहे ते पाहणं. स्वप्नात तरी आहे का आता हे चित्र? कोणी खराब केलं? बदलत चाललाय समाज. आम्ही. ब्रिटिश जाऊन 70 वर्ष झाली हो. 70 वर्षात आम्ही बदललं नाही का?
मग असं नाही का होणार, आपण नैसर्गिक शेती करायला चाललोय म्हणजे आपण रिव्हर्स जातोय, पैसा रिव्हर्स नाही जायचंय. हम्म. आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करायच्या आहेत, मातीच्या गरजा पूर्ण करायच्या आणि हवेच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत. मग हे करताना समजा आपलं उत्पन्न कमी झालं तर रिस्क होऊ शकते, कारण किडीचा प्रादुर्भावच एवढा वाढलाय की तेवढं उत्पन्न नाही आलं तर समाजाला उत्पन्न प्रोडक्शन कसं आपण ते समाजाला कसं पुरवणार एवढं. खूप आता एक गंमत बघा, म्हणजे तुमचे मुद्दे अगदी व्हॅलिड आहेत, उपयुक्त पण आहेत, विचार करण्यासारखे आहेत. शेतकरी आत्महत्या करतो का इंडस्ट्रीयल वाला आत्महत्या करतो? शेतकरी करतो आत्महत्या. का? कारण कर्जाचा लोड आलाय, पैशाचा लोड येतो किंवा स्ट्रेस येतो, काम करून करून पैसे मिळेना झालेत 5-10 वर्ष. आजची परिस्थिती अशी आहे, मार्केटची गरज अशी आहे की डिमांड अँड सप्लाय. आम्ही एवढा सप्लाय केला की डिमांडच नाहीये. हा, शेतकऱ्यांनी सप्लाय जास्त केला, हे मान्य आहे मला. मग त्याचा खर्च निघत नाहीये आणि कर्ज झाले म्हणून तो आत्महत्या करतोय. इंडस्ट्रीवाला आत्महत्या करतो का कर्ज झालं तर? नाही. उदाहरणार्थ याने आत्महत्या केली, अपवादच पण नाही ना. नाही. आणि महाराष्ट्रात किती लोकांनी आत्महत्या केली? आणि या आत्महत्यामध्ये सगळ्यात आत्महत्या ज्या आहेत ते बीटी कॉटन आणि सोयाबीनवाल्यांच्या आहेत. त्याच पट्ट्यात आहेत जास्त, कारण ते घरी खात नाही ना. तुम्ही बघितलं का कोणतरी सोयाबीनवाला आज सोयाबीन काढलं आणि घरी भाजी करतोय? नाही, ते विकायसाठी आणि पैसे यासाठी. म्हणजे विकलं गेलं तर ना. सोयाबीन जेव्हा आलं तेव्हा त्याचा भाव 15,000 रुपये क्विंटल होता, भरपूर, आणि मजुरी 50 रुपये होती. आज मजुरी 500 रुपये आणि सोयाबीनचा भाव 7,000 आहे. म्हणजे खर्च वाढला आणि उत्पादन कमी झालं. आणि निसर्गाच्या बदलामुळे अवेळी आलेला पाऊस सोयाबीन भिजला आणि मोड आले, खराब होऊन जातो. ज्वारीला कुठे मोड येत होते? कारण ते उंच होतं. म्हणजे आम्ही पैशाच्या लालसेपायी जी पिकं रचना बदलली, आमच्या पोटात खायला काही नाही हो. पण प्रत्येकाला असं आहे ना, घर, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, हे पाहिजे, मान्य ना. कशा करता पाहिजे? मी गाडी घेतली, काय करणार आहे? काय फिरणार आहे, लाईफस्टाईल चांगली, शेती करणार का फिरणार? दोन्ही करणार असतील एखाद महिना. एक खांबी तंबू आहे. इंडस्ट्रीवाला, कुठला इंडस्ट्रीवाला किंवा नोकरवाला, त्याला हक्काच्या रजा आहेत. रजा आहेत की सुट्ट्या आहेत? शेतकऱ्याला कुठली रजा आहे हक्काची? हक्काची नाही, तो घेईल तेव्हा आहे. घेईल तेव्हा ना. म्हणजे इथे युनिट बंद ना, किंवा जरा माझं बघा मी 2 दिवस जाऊन येतो. त्याला ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे, PF आहे, ग्रॅज्युएटी आहे. मला काय आहे शेतकरी म्हणून? काही नाही. माझे हे भागवता तोड वाट लागते. मुलाला शिक्षणाची वाट लागते, कारण मुलाला शिक्षण करायचं झालं, डॉक्टर करायचं झालं तर काही लाख रुपये माझ्याकडे पाहिजेत. माझ्याकडे काही लाख रुपये असं तर मी शेती केली असते ना, का सोडली असती? आज आम्ही युट्यूबमध्ये बघतो, एका शेतकऱ्याला 10 लाख रुपये मिळाले, तो का शहरात आला? मग 10 लाख रुपये मिळाले तर राहील गावाकडेच तो. ज्याच्या अर्ध्या युट्यूब कोट्या आहेत आणि काही कोट्यामधल्या 2 लोकांना मिळालं, म्हणजे सगळ्यांना मिळालं का? नाही, सगळ्यांतर नाहीच. प्रत्येक शहरातल्या माणसाला आत्ता असं वाटतं ज्याच्याकडे पैसे मला शेती करायची, आणि सगळ्या खेड्यातल्या माणसांना वाटतंय मला शहरात जायचंय. स्वामीनाथन आयोगामध्ये सांगितलं लोकांनी 40% शेतकरी असायला आम्हाला शेती सोडायची, आम्हाला दुसरं काही नाहीये म्हणून आम्हाला शेती करायची. तुम्हाला प्रश्न पडला की लोकांनी काय करायचं? विद्यापीठ मला शिकवतं की 1 रुपया खर्च केल्यानंतर 80 पैशाचा तांदूळ मिळतो. मी माझ्या खिशातले पैसे 20 पैसे ठेवून शहरातल्या बांधवाला विकणार आहे का? खिशातले पैसे देऊन नाहीच की, खिशातले कोण देणार? अनेक लोकांची पट्टी अशी येते, माल विकला गेला, एवढे पैसे पाठवा, येते ना. माझं पण झाले तसं बरेच वेळा. मग मी का बनवतोय शेतकऱ्या शहरातल्या लोकांसाठी? तो माझा बांधव असेल तर माझी काळजी करतोय का तो? नाहीच की, तो काळजी करत नाही, बरोबर आहे. पण कुठं ना कुठं असं होतं की एक आर्थिक गणित पण आता टाइम नुसार बसायला पाहिजे. मान्य ना. आपण आता काय करू? मला आर्थिक गणित कधी जाईल? माझी इनपुट कमी करेन तेव्हा. पॉइंट आहे तुमचा, बरोबर आहे. आता माझी इनपुट हरित क्रांतीपूर्वी मी आत्मनिर्भर होतो. मी म्हणजे शेतकरी. बियाणं घरचं, खतं घरचं, मजुरी घरची, माणसं घरची, एकत्र कुटुंब होतं. एक भाऊ व्यापार बघायचा, एक भाऊ दुधाचा बघायचा, एक भाऊ शेतीचा बघायचा, आणि घरातल्या सोन्या प्रक्रिया करायच्या. बरोबर. सगळ्यांचं म्हणून एक युनिट होतं, कारखाना होता. त्या कारखान्यामध्ये प्रोडक्शन मॅनेजर, सेल्स मॅनेजर, फायनान्स मॅनेजर, मार्केटिंग अँड R&D हे सगळे होते.
आता मीच एकटा सगळं करणार आहे का? आणि आम्हाला शहरातला माणूस शिकवणार, अरे तू काय एवढा येडा आहे, मग द्राक्ष लाव ना. अरे मी राहतोय कोकणात, द्राक्ष कसे लावीन? शक्यच नाही ते. म्हणजे समाजाने मला वाईट टाकलं. जो ज्याला काही येत नाही तो शेती करता, अशी समस्या निर्माण झाली. म्हणजे का असं का होतंय की म्हणजे कारण आम्ही काय केलं की आम्ही आमच्या गरजा सोडल्या आणि त्यांच्या गरजा भागवायचा प्रयत्न केला. असं पण होतंय ना की स्वतःच्या गरजा भागून मग आपल्याला वर पैसे कमवायचे आहे, आपल्याला प्रगती मान्य आहे. करायची आहे, डेव्हलपमेंट किती- करायची आहे. माझ्या शेत 10 एकर आहे. हम्म, मी अर्धा एकरमध्ये 1 एकरमध्ये माझ्या गरजा भागवल्या. ठीक आहे. असे किती शेतकरी बघण्यात आहेत तुमच्या? असे नाही 10च्या 10 मध्ये 10 एकर ऊस लावून टाकतात, डायरेक्ट कारखान्याला घालवायचं. आणि सायन्स आम्हाला सांगते मोनोक्रॉपिंग वाईट. हम्म, मी लावताना काय लावतोय? मोनोक्रॉपिंग. मोनोक्रॉपिंगच चालू आहे. मग ह्या ज्या रचना आहेत शेतीच्या, हम्म, ती रचना जी महत्वाची होती की माझ्या ताटातल्या सगळ्या गोष्टी माझ्या शेतात होतील. ज्या होत नाहीत हम्म. त्या मी विकत आणि त्यासाठी या गोष्टी विकेन. हम्म. आज मी शेती विकण्यासाठी करतोय हो. बरोबर आहे. मग आता शेतकऱ्यांना करायला काय पाहिजे ह्या टाइमला? 2026 चालू झाले, धरून चाला तुम्ही. त्यांनी ठीक आहे. पहिली गोष्ट माती, हम्म, पाणी हम्म, आणि पर्यावरण, हम्म, म्हणजे ज्याला आपण म्हणतो इकॉलॉजी. हम्म, इकॉलॉजी आणि इन्कम हम्म. या दोन्हीची सांगड घालता आली पाहिजे. मग ते काही करत असू दे आत्ताच्या घडीला, हो, कोणतंही पीक करत असू कोणते दे. पिकं असू दे. आपल्याला सायन्स सांगते की परागीभवन करणारे कीटक लागतात. बरोबर. मग कीटकांसाठी त्याचं होस्ट प्लॅन कुठे आहे? का ते ते तर मुंबई पुणे पण नोकरी करणार आहेत? हम्म. मधमाशी इथून पुण्याहून निघाली आणि पानशेतला गेली, तिकडे नाही जाणार ते. नाही जाणार, म्हणजे माझ्या जागेत राहील ना. बरोबर. मग तिची संख्या कीटकांची संख्या वाढली, खाणारे पक्षी झुडूप कुठे आहे? बरोबर. एक काम करा, मला एक एक्झाम्पल द्या. तुम्ही आता एवढ्या वर्ष झालं 2005 पासून नैसर्गिक शेती करताय. मी एक शेतकरी आहे, त्या अँगलने विचारतोय. आणि इथं जे बघत आहेत आता त्यांच्या मनात पण प्रश्न असा निर्माण झाला असेल की सस्टेनेबल फार्मिंग, तुम्ही जे नैसर्गिक शेती म्हणताय, ही सक्सेसफुल होऊ शकतच नाही, असं सगळ्यांना आता प्रश्न पडला असेल. बरोबर. एक एक्झाम्पल द्या मला की कशा पद्धतीनं ती सक्सेसफुल होऊ शकते. कशा पद्धतीने होऊ शकते? हा, म्हणजे कोणतंही तुम्ही एक पीक घ्या. कोणतं एक पीक नसतंच पहिली गोष्ट. हा, ठीक आहे. की जेव्हा एक पीक घेतो मी खड्ड्यात जातो. ओके. माझ्या ताटामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, फायबर आहे, ऑइल आहे, स्पायसेस आहेत. हे सगळं कुठून येत आहे? मातीतून, शेतातूनच येतं, तयार करतो आपण. आत्ता येतंय का माझ्या शेतातून? आता नाही, एवढं सगळं नाही येत. आता मोनोक्रॉपिंग आहे, सिंगल करतोय. खरंय. पण मी दररोज तेल वापरतोय, तेल तर जेवणात भरपूर वापरतो. मी दररोज कार्बोहायड्रेट वापरतोय, हो, भरपूर. तांदूळ असेल, ज्वारी असेल, गहू असेल, काही. हो. हे करत असताना आपल्या पूर्वजांची एक पद्धत अशी होती सगळ्यांची की घरी कोंबडी असायची, बकरी असायची, गाय असायची, म्हैस असायची. आणि शेतातलं जे अवशेष आहे ते गुरांनी खायचे, उकेडाची कोंबडी खायची आणि ती अंडे द्यायची. बहुसंख्य समाजामध्ये ती अंडी, लहान पोरं अंडी खायची आणि दष्टपुष्ट व्हायची. आणि ती कोंबडी कापायची वेळ आली की भांडायची. त्याचे खाण्याचे नियंत्रण होतं. माझी कोंबडी नाही कापायची. आता काळी पिशवी येते, ती स्टॅरॉइडवरची आहे. बरोबर. मला माहिती आहे, सगळ्यांना माहित आहे, ते पटपट ग्रो केलेली आहे. हा एक भाग झाला. तर पण त्याच्यातला सांगण्याचा हेतू हा होता की त्याच्याकडे बैल तयार झाले, ते एक्सेस बैल तो किंवा गाय विकायचा आणि पैसे कमवायचा. हो की, पण आजच्या घडीला जर तुम्ही मला म्हणला की 2 कोंबड्या पाळ, 2 शेळ्या पाळ, गाई पाळ, हे पाळ, तर मला ते पॉसिबलच नाही ना, कारण तेवढी मॅन पॉवर नाही. माझे वडील आता वयस्कर झाले. हा, ठीक आहे. आई म्हणणार मी नाही बाबा शेतात येणार, रोज ती कोण करायचं, मला पाहुण्यांच्यात पण जायचंय, मला लग्नाला जायचंय, मातीला जायचंय, करायला जायचंय. माझ्याकडे काय कला आहे? माझ्याकडे काय कला आहे? माझ्याकडे काय कला आहे? समजा मला शेती आवडते, ठीक आहे. शेतीमध्ये मला एक ठराविक पिकं आवडतात, 3-4 पिकं मला करायचे, त्यामधनं मला पैसा येणारा माहित आहे. यामध्ये कसं मी नैसर्गिक शेती पैसे येताना व्हॅल्युएशन करू का तसंच विकू? म्हणजे हळकुंड विकू का हळदीची पावडर विकू? पावडर विकली तर जास्त पैसे आहेत, हे मला माहिती आहे ना. माहित तर आहे सगळ्यांना. मग पावडर का नाही करत? आळसपणा. आळसाला उत्तर नाही ना. आळसाला उत्तर नाही. बरोबर आहे तुमचं. की माझ्याकडे माझे लिंब आले. मी पुण्याला एकदा आलो असताना गणपतीच्या सुमाराला पोतभर लिंबू 10 रुपयाला होते मार्केट यार्डमध्ये. मी काही नाही, रस काढून ठेवून आणि विकीन ना, किंवा वर्षभर रस पिन ना, लिंबाचा रस, सरबत पिन किंवा लिंबाचं लोणचं करीन आणि वर्षभर खाईन. मला हे निर्णय घेता आला पाहिजे की माझ्याकडे एक्सेस लिंब झालेत, मला लिंबू नाही विकायचं, माझ्याकडे झालेत म्हणजे जगात झालेत.
मग लिंबाचा भाव पडला, मग ह्याच्यापेक्षा जास्त कमी भाव झाला तर मी लिंबू विकणार नाही, मी त्याचं लोणचं करेन. बरोबर. समजा हे मी जोपर्यंत करणार आहे तोपर्यंत मला पैसे मिळणार नाहीत. बरोबर. एखादा जुना शेतकरी आहे आणि नवीन शेतकरी आहे. जुन्या शेतकऱ्याचा पण हाच प्रश्न असतो की मी एवढे वर्ष झाले शेती करतोय पण मला ह्यात काही मिळेना झाले. एखादा नवीन येतोय तो म्हणतोय कुठल्या पिकात मला मिळेल, हा त्याचा पहिला प्रश्न असतो. 43,560 स्क्वेअर फीटचा झाला 1 एकर, बरोबर का? त्या 1 एकरामध्ये त्यानं कशा पद्धतीनं करायला पाहिजे शेती सुरू? धरून चला तो पश्चिम महाराष्ट्रातला आहे, सांगलीचा आहे असा. पहिली गोष्ट जे माझे मित्र गोळा करायला पाहिजेत, जे शेतीला उपयुक्त आहेत. ठीक आहे, पहिली गोष्ट माणसं गोळा करायला पाहिजे. माणसं नाही, मित्र. गांडूळ मित्र आहे, हो, पक्षी मित्र आहे. अच्छा, हे मित्र. हा, बरोबर. हो, सपोर्टिंग टीम आहे. शेतीची सपोर्ट. मी खत तयार करणार का गांडूळ खत तयार करणार आहे? मी कीड नियंत्रण करणार का पक्षी कीड खाणार आहे? पक्षी खाणार आहेत, गांडूळ. मी कीड खाणार आहे का मित्र कीटक येऊन किडीला खाणार आहे? मित्र कीटक खाणार आहेत. म्हणजे माझ्या पिकामध्ये मी प्रत्येक इंच जागा फक्त पिकाची घेतली तर पीक नाही येणार आहे. मला मित्र कीटकांसाठी सापळा पीक लावायला लागेल. पण लोक म्हणतात ना, मी एवढा तामझाम करण्यापेक्षा एक बाटली आणतो स्प्रे करतो. दुष्परिणाम बघ ना. इनपुट वाढला का? वाढला. ती बाटली तुमच्या हातात आहे का भाव त्याचा? नाही. मग तो दुकानदार म्हणतो ही बाटली घ्या का हे पण घ्या, 4 अजून वाढतात त्यासोबत. आता तो म्हणतो असा की पिकाला स्ट्रेस आलाय तर स्ट्रेस रिलीज करणारं औषध पण घ्या. हो, पण काही लोक असंच म्हणतात की ही हानिकारक नाहीये, याचा पीएचआय बघा तुम्ही. 100% हानिकारक नाही. म्हणजे काय? ती कंपनी सांगते का सायन्स सांगतं? कंपनी फक्त सांगते की पीएचआय बघा न मारा. ही सगळ्यांना दिले बुद्धी. मला कळतं की हे औषध फवारल्यानंतर कीड मरते. बरोबर, वाचलं मी त्या कागदावर, फवारलं, हा मेली. मग कीड मरते, ते पीक अन्न खाल्लं तर मी पण मरणार आहे का? हे मला कळत नाही का? कळतंय की, पण समजा ती कंपनी सांगते औषध वापरताना की ती कंपनी काही पण सांगेल. हो, बरं. हा, आता सोनं आहे 22 कॅरेट, 24 कॅरेट, 18 कॅरेट, किती कुठलं कॅरेट माहिती नाही मला. बरोबर, सोनं आहे फक्त. हा, मी त्याची पावती घेतली का? आहे ते आता गव्हर्नमेंटचं ब्रँडेड हे सोनं चोख असं काही आहे का माझ्याकडे? नाहीच की. आम्ही येडे होत, आम्हाला सगळेजण येडे बनवत आहेत. खताची कंपनी म्हणते हे खत घातलं तर जमिनीवर दुष्परिणाम नाही, औषधवाले म्हणतात हे घातलं दुष्परिणाम नाही, संजीवकाला म्हणतो हे दुष्परिणाम नाही. मला डोळ्याला काय दिसतंय? माझ्या इथली जीवसृष्टी संपली, गांडूळ संपली, पक्षी संपले, पिकं संपली. ठराविक पीक हरित क्रांतीच्या आधी तुमच्या आजोबांच्या काळात, बरोबर, किंवा माझ्या आजोबांच्या काळात वनस्पती माणसाचं पोषण करते ही संकल्पना आपण हजारो वर्ष जगलो. बरोबर. आज मला वनस्पतीचं पोषण करायला लागतंय, ती माझं काय पोषण करणार? उलट गणित झालंय, आपल्यालाच ते करावं लागते आता. एवढी दुबळी झाली वनस्पती. आणि मग त्या शेजारच्या रानामध्ये त्या रानभाज्या स्पर्धेत येत आहेत. प्रचंड गवत आहे, त्याच्यावर ते रानभाजी वाढते. ती काटक आहे. बांधावरचा रायवाड आंबा चांगला येतोय, कलम लावलेला चांगलं येत नाहीये. म्हणजे माझ्या डोळ्याला दिसतंय. मी हे झाड चांगलं का आलं, हे ह्याला का समजलं आलं, हे शोधणार नाही कधी. जर कोणी शोधणार नसेल तर त्याला उत्तर नाही. शेती मला जर फायद्याची करायची असेल तर माझी इनपुट कॉस्ट कमी करायला पाहिजेत. बरोबर. इनपुट कॉस्टला मला काय काय वापरायला लागतंय ते मला शेतात तयार करता आले पाहिजेत, कारण मला इनपुट तर घालायचे आहेत. बरोबर. मग मी खत विकत आणू का शेणखत तयार करू, का काडी कचऱ्याचं खत तयार करू, का मुळं जमिनीत ठेवू आणि ती कुजवू, का जमिनीमध्ये नायट्रोयुक्त मुळांच्या गाठी असेल असं पीक लावून पुढच्या पिकाला फायदा करू. आपल्याला माहिती आहे कांद्याच्या पिकानंतर बेवड पीक चांगलं येतं. मग आम्ही सतत कांदा घेणार का कांद्याचं पीक बदलणार आहोत? पीक तर क्रॉप रोटेशन तर क्रॉप बदलायला पाहिजे. सोबत मला त्याचं मूल्यवर्धन करायला पाहिजे. आज मार्केटमध्ये ट्रेंड परत बदलत चाललाय की कंपनीचं नको, आम्हाला डोमेस्टिक घरगुती पाहिजे. मग मी घरगुती लोणचं केलं. मी लोणचं शिकेन कसं करायचं ते. माझ्या लिंबाची 4 झाडं असेल तरी मला लोणचं करून माझ्या शेजारच्या 10 लोकांना विकता येईल. तसे लिंबापेक्षा कैकपट पैसे मिळतील आणि आजच विकायला पाहिजे असं होणार नाही. काही नाही झालं तर मी खाईन. हा, ठेवू पण शकतो त्याला जास्त दिवस. मी कचऱ्याच्या भावात विकण्यापेक्षा ते वर्षभर युटिलाइज करीन आणि त्याचे जे अवशेष आहेत ते परत शेतात रिसायकल करीन. बरोबर. मला श्रम करायला लागतील आणि श्रम करत असताना नियोजनपूर्ण श्रम करायला लागतील. बरोबर. म्हणजे वांझोटे श्रम नाही करायचे.
की हा मित्र पीक आहे, हा सापळा पीक आहे, बरोबर. दोन्ही एकत्र लावता येतील का, म्हणजे कीड कमी होईल. अभ्यास करायला पाहिजे त्या गोष्टी. अभ्यास करायला पाहिजे, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे, आणि आपल्याकडे ती क्षमता आहे, आम्ही ती वापरत नाही आहोत. मला सांगा, हे 50, 60, 70 वर्ष झाले हे जे सगळं चेंज झालंय, हे उत्पन्नासाठी चेंज झाले, ह्यात उत्पन्न कमी झाले का उत्पन्न खरं वाढले? नेमकं झालंय का या एवढ्या वर्षांमध्ये? मोनोक्रॉपिंग जे वाढले आपलं, ज्यांचा अभ्यास झालाय त्याच्यातनं उत्पादन वाढलंय, नक्कीच वाढलंय, याच्यात काही वाद नाही. पण त्याची जी भयानक किंमत आहे ती आपल्या मुलांना सोसायला लागणार आहे. मोजावी लागेल. जे गव्हाचं उत्पादन वाढलं का वाढलं, भाताचं वाढलं का वाढलं, सरप्लस गेलं, द्राक्षाचं वाढलं का वाढलं, सगळं वाढलं, आणि ते सरप्लस झाल्यामुळे भाव पडले. नंबर 1. नंबर 2, त्याचे इनपुट मला सतत विकत आणायला लागतात, म्हणजे माझा प्रॉफिट मार्जिन कमी झाला. नंबर 3, हे जे प्रॉफिट मार्जिन कमी झालंय त्याच्यासोबत मातीची गुणवत्ता, पाण्याची गुणवत्ता आणि हवेची गुणवत्ता आम्ही कोलॅप्स केले. बरोबर. जे माझं मुख्य अन्न आहे, म्हणजे आज मी जे काय काम करतोय त्याचे दुष्परिणाम माझ्या सकट माझ्या मुलांना, नातवंडांना भोगायला लागणार आहेत. हे सत्य आहे का? मग माझं जीवन चांगलं व्हावं म्हणून मुलाबाळांना मी बळी देणार आहे का? नाहीच की. मग आजच्या टाइमला एवढी टेक्नॉलॉजी वाढत आहे, लोक म्हणतात की समजा आज माझ्या पिकावर भुरी आली, पावडरी मिल्ड्यू आला, डाउनी मिल्ड्यू आला, तर माझं पूर्ण पीक उभं खराब होईल, मला खूप मोठं नुकसान होईल, आणि मी नैसर्गिक शेतीकडे जाऊ शकत नाही, कारण बिना केमिकलचं मी काहीच करू शकत नाही. थोडं का होईना मला वापरावं लागेल. हा भ्रम आहे का हे खरंच आहे? तुम्ही हॉस्पिटलमध्ये कधी जाता? जेव्हा तब्येत बिघडते तेव्हा जातो. का आधी घरी औषध करता? आधी बेसिक लेवलला थोडा विचार करतो, एखादी गोळी मेडिकल मधनं खाऊ किंवा काय काढा पिऊ. इकडे मग फॅमिली डॉक्टरकडे जाता? फॅमिलीकडे जातो. मग डॉक्टरला झालं नाही तो म्हणतो या तपासण्या करून आणा. बरोबर. मग तो सांगतो माझ्या चॅनेलने तुम्ही हॉस्पिटलला जा. मी पहिल्याच हॉस्पिटलला जातो का? नाही. आधी आपण सेम आपण आता झालंय की मी डायरेक्ट केमिकल फवारतोय. ज्याला विज्ञानाने, शेतीशास्त्राने शिकवलंय आम्हाला इंटिग्रेटेड पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट, IPM. ते मी करतो का हो? मला बाटली जाणतो डायरेक्ट. हे खरं पटतंय मला. ही जी बाटली आहे, ही बाटली आजची परिस्थिती अशी आहे की ती बाटली कधी वापरायची, किती वापरायची, कोणाला वापरायची आम्हाला काही माहिती नाही. 90% शेतकऱ्यांना माहिती नाही. तो दुकानदाराचं हे मार की तो ते मारतो. ते तर आहेच, कन्सल्टन्सी सांगतात, हे लोक सांगतात. तसं प्रमाण एका कृषी केंद्रामध्ये मी उभा होतो, तर आंब्याच्या तुडतुड्यासाठी कॉन्फिडर नावाचं औषध वापरतात. इमिडाक्लोप्रिड म्हटलं की तो गोंधळतो. बरोबर. कॉन्फिडर म्हटलं की गोंधळत नाही. क्लिअर होतं. तर ते 3 ml डोस आहे 10 लिटरला. बरोबर. 0.30 ना. हा, तो दुकानवाला सांगतो एक झाकण घाल, ते 5 ml आहे. मी आणतो, माझ्या माणसाच्या हातात देतो, हे कर मस्त. तो म्हणतो मालकाचं भलं झालं पाहिजे, 2 झाकणं घालतो. जे 3 ml जे 10 ml गेलं, त्यात तुडतुड्याला इम्युनिटी तयार होते. आणि आजची परिस्थिती अशी आहे, त्या कॉन्सन्ट्रेट इमिडाक्लोप्रिडमध्ये तुडतुडा टाकला तरी मरत नाही. म्हणजे याच्यावरून अजून झाल काय? रेजिस्टन्स तयार झालाय. हे जर तयार होत असेल त्याला कारणीभूत कोण आहे? आपणच आहे शेवटी. चुकीचं. आणि आम्हाला शेतकऱ्यांना अजून एक भयंकर मोठी शंका, अहो ते काय आम्ही ऑर्गॅनिक केलं ना, तिकडे औषध फॉलो की ते येऊन बसतात, ते नॉकडाऊन मेले पाहिजेत ना. तर तुझ्या शेतात मरायला आला असं गृहीत धरू आपण. आणि मग त्याच्यासाठी पण सांगितलं IPM मध्ये की एका लाईनला फवारा, एका लाईनला फवारू नका. आम्ही केलं का? म्हणजे चूक कोणाची आहे? मी बिंडोकासारखं काम केलं ही चूक आहे. बरोबर. मग माझ्या शेतामधली जी गुणवत्ता मातीची, तुमचा आता परवाचा पॉडकास्ट खूप छान होता की मातीची गुणवत्ता वाढवल्याशिवाय मला पुढचं यशस्वी होणारच नाहीये. मी आज दिवसभर उभा राहणार आहे, काम करणार आहे. मी काल बासुंदी आवडते म्हणून दाबून बासुंदी एक पहिली, तर आज मी उभा राहीन का? 10 वेळा शौचाला जायला लागेल. बरोबर. किंवा मी काल काहीच खाल्लं नाही कामामध्ये, तर एवढं काम होतं, मला काही खायला वेळ झाला नाही, आज मी उभा राहीन का? नाहीच की. तेवढी एनर्जीच राहणार नाही. म्हणजे ती एनर्जी आहे, ती एनर्जी मला कंझ्युम केली पाहिजे आणि योग्य पद्धतीने वापरली पाहिजे. बरोबर. आपली एनर्जी मेन आहे सूर्यप्रकाश. बरोबर. आपण उदाहरण घेऊ, डाळिंबाची झाडं आम्ही डांबळ्यावर तेल्या आला. का आला तेल्या? तर तो आम्ही इरिगेटेड केला. डाळिंब मुळात आहे रात्रीची खूप थंडी आणि दिवसा खूप गरम होणाऱ्या वातावरणातलं. बरोबर. हो, त्याला आम्ही इरिगेशन केलं.
तिथे ह्युमिडिटी वाढली. ते ड्राय क्लायमेटचं आहे. हो, गुजरात राजस्थानला आता खूप वाढते. ह्युमिडिटी वाढली, डिसीज वाढले. त्यात आम्ही झाडं 10 लावायची ऐवजी आम्ही 15 लावले. हाय डेन्स केलं, हाय डेन्सिटी केलं. अजून ह्युमिडिटी वाढली. मग त्याला काय आहे, रोग आहे का कीड आहे? मग रोग का आला? तर माती आणि वातावरण खराब झालं म्हणून. आमच्या डोक्यात असे झाडं खूप लावली म्हणजे खूप फळं मिळतील. उलट होतं. झाडाची बेसिक नीड आहे सूर्यप्रकाश. तो सूर्यप्रकाश चारी बाजूने मिळाला नाही. शाळेत आपल्याला शिकवलं होतं बरं का, की प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये झाड स्वतःचं अन्न बनवतं. बरोबर. ते अर्धवट होतं. जमिनीतले जीवाणू झाड दोन्ही मिळून अन्न बनवतं. आता हे जे अन्न बनवते सूर्यप्रकाशच त्याच्यावर पडत नाहीये. बरोबर. यातलं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. द्राक्ष शेती जेव्हा कमर्शियल वाढू लागली तेव्हा जुने लोक करत होते ना, ते 11 फूट झाडातलं अंतर असायचं, असं 6 फूट असतं, 11, 6, 11, 5. तर काही वर्षानंतर लोकांना असं झालं की जास्त झाडं घालूया, जास्त उत्पन्न करूया. मग ते आलं 6:4 वर आलं, 7:4 वर आलं, फार जवळ आणलं. मग जवळ आणल्यावर काय झालं? डावणी आली, भुरे आली, वेगवेगळे डिसीज. हे रोग कशा मिळाले म्हणून तुम्ही मगाशी प्रश्न विचारलात की डावणी आली आणि भुरी रोग आला तर मला औषध फवारलंच पाहिजे का? तर कारण मी जवळजवळ लावलंय. आता ते लोकांच्या डोक्यात थोडा थोडा प्रकाश पडायला लागलाय. आणखीन ते अंतर वाढवायला लागले, 10 वर यायला लागलेत. आता तुम्ही हे सांगा, कोविडमध्ये औषध काय होतं? कोविड नियंत्रण, अंतर. डिस्टन्सच होता. बरोबर, डिस्टन्स. मग झाडाला रोग होऊ नये म्हणून इस्रायल जे काम करतं ते इस्रायल आंब्यामध्ये सेंटर पिलर ओपनिंग करतं. म्हणजे मध्ये खोडच नाही. आंब्याचं झाड डेरेदार झाड आणि असं ठेवतं सूर्यप्रकाश हार्वेस्ट व्हावं म्हणून. कपासारखं झाड. म्हणजे हे जे आहे मध्ये पोकळे. ओके, सूर्यप्रकाश वरून येतोय सगळीकडनं. म्हणजे वरनं फोटो काढला तर अशा फांद्या दिसतील. बेस्ट. म्हणजे सनलाईट पूर्ण हार्वेस्ट होते सगळीकडं. आणि सूर्यप्रकाश गेला की कीड आणि रोग गेले ना तिथले. झाड स्वतःच्या जवळ मायक्रो क्लायमेट क्रिएट करतं आणि ते मायक्रो क्लायमेट क्रिएट झालं की थोडीशी ढगाळ हवा आली की तिथे कीटक लगेच वाढायला लागतात, कीड वाढायला लागते किंवा बुरशी वाढायला लागते. सूर्यप्रकाश दिला तर काय होईल? स्टॅलरायझेशन. आपण पूर्वी शेत नांगरून ठेवायचो, उन्हात तापले की जमिनीतले जीवजंतू मरून जातील, हानिकारक. सुटसुटीत असलं तर त्याच्या सूर्यप्रकाशन ते तिथंच मरून जाईल. इतकं सोपं विज्ञान आहे. कीटक लपतो कुठे? पानाच्या आडाला लपतो. का? कारण त्याला सूर्यप्रकाश लागतो किंवा उन्हाचा बाहेर येत नाही. आता तो सूर्यप्रकाश सगळीकडनं मिळाला. बरोबर. म्हणजे तुम्ही द्राक्षाचं उदाहरण दिलं, टी वरनं आपण वाय वर गेलो. बरोबर. वाय गेल्यानंतर काय झालं? सूर्यप्रकाश वाढला, उत्पादन पण वाढलं. मग आम्हाला अजून पाहिजे म्हणून आम्ही जवळजवळ लावलं आणि अडचणी समस्या झाल्या. म्हणजे निसर्गाच्या विपरीतच गेलो आपण. म्हणून मी पहिला सांगितलं, नैसर्गिक शेती म्हणजे निसर्गाच्या विपरीत जायचंच नाहीये. निसर्गाची रचना त्याचा मला अभ्यास करायचा. मे बी सुरुवातीला काळात मला उत्पादन कमी येईल. ह्या प्रश्नावर मी विचारतो की आत्ताच्या घडीला क्लिअर क्रिस्टल 100% लगेच नैसर्गिक शेती होऊ शकते का? सुरू करायची म्हणली तर एखाद्या. नैसर्गिक शेती होणारच नाही, आधी सेंद्रिय करायला लागेल. अच्छा, हे पण गरजेचं आहे. कारण सेंद्रिय करणं म्हणजे तुमची टीम आहे का हो? टीम तर आहेच. काय इंडिव्हिज्युअली करणार सगळं? नाही, एकटा नाही होऊ शकत. आपण प्रत्येक गोष्टीला सिस्टीम काम करते ना. मग निसर्गिक शेतीमध्ये, सेंद्रिय शेतीमध्ये आपण सिस्टीम तयार करतो. तिथे क्रॉप पॅटर्न ही सिस्टीम आहे. जमिनीची सुपीकता, उत्पादकता टिकवण्याची. पीक रचना ही सिस्टीम आहे. हवामानाप्रमाणे आम्ही स्वतःच्या मानाप्रमाणे करू का सिस्टीम प्रमाणे करणार आहोत? त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. हे पीक थंडीमध्ये आम्ही म्हणतो आम्हाला उन्हाळ्यात घ्यायचंय. घे बाबा, आणि पीक कमी येणार आहे. नाही, असं पण होतंय ना. मी आता सांगतो 10 गुंठ्यामध्ये मी थोडंसं खायला घरच्या घरी भाजीपाला केलेला आहे. तिथे मी काही स्प्रे करत नाही. मागच्या वर्षी पण मी बघितलं की थोडं मी भुईमुग लावला होता, थोडं कारलं, थोडं काहीतरी भेंडी वगैरे सगळं असं 10 लाईनी लावल्या होत्या. पहिले 1-2 महिने मला ते चांगलं दिसलं. नंतर त्याच्यावर मवा आला, थ्रिप्स आला, झाडं बोकडली. पण तरी पण ते आम्ही तोडून खात होतो. येणारच आहे. पण ते जास्त काळ मग असं झालं, घरातली म्हणली अरे बिना स्प्रेचं कुठे येते तो? नाही, त्याला सोपे उपाय जे आहेत आपण आता नवीन शेती पद्धतीमध्ये करतो. येलो ट्रॅप, लाईट ट्रॅप. पण ह्याच्यावर भरोसाच होत नाही आता. ती आपण तुम्हाला कीड बसलेली दिसते ना, चिकटलेली तर दिसते. मग ती म्हणजे कीड तिथे गेली दिसते ना, ह्याच्यावरची कमी झालेली दिसते ना. परत मूळ मुद्द्यावर आलो की तिथे मी ऊन कमी पडलं म्हणून कीड आली. मी त्याला योग्य जागा ठेवली तर कीड येत नाही, कारण सूर्यप्रकाश आहे. आपल्याला शेतामध्ये काय करायचंय? पहिली प्रॉब्लेम झाला जमिनीतला ओलावा, मॉइश्चर. आम्ही ओलावा नाही, आम्ही पाणी दिलं. ओलावा नाही त्याला करायला.
कुठलाही जुना शेतकरी किंवा चांगली शेती करणारा म्हणतो मातीला वापसा पाहिजे. तो वापसा आम्ही कोलॅप्स केला. बरोबर. वापसा कोलॅप्स करताना तो जो सतत ओलावा दिला त्याचे कीड रोग वाढले, कारण आम्ही जवळजवळ लावलं. म्हणजे आम्ही वैज्ञानिक दृष्ट्याच पहिल्या चुका केल्यात, त्या दुरुस्त केल्याशिवाय कसं दुरुस्त होईल ते? हे दुरुस्त करायचं हे आम्हाला मान्य नाहीये. आम्ही बाटल्या आणून ते दुरुस्त करायचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे मला इथे लागलंय आणि मी इथे ऑर्डेक्स लावतोय, नाही होणार ना. त्याला शास्त्रीय भाषेत म्हणतात रूट कॉज अनालिसिस. हे समस्या का झाली, त्याची सोल्युशन्स काय आहेत, आणि मग ते सोल्युशन शोधल्यानंतर इम्प्लिमेंटेशन. रूट कॉज मध्ये जायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला. काय कुठे जातोय? आणि तुमच्यासारख्या अनेक लोकांनी ते सांगितलंय, आम्हाला ते पटत नाहीये. ह्याला बोलायला काय जाते, याचं कुठे शेतावर पोट आहे, इथपासून आम्ही कॉमेंट करतो. हो, खूप कमेंट येतात मला पण, तू कुठे शेतकरी असतो, पण त्यांना माहितीच नाही मी शेती करतोय ते. आमचे एक मित्र आहेत मुक्तक जोशी म्हणून औरंगाबादला, त्याचे नैसर्गिक शेती करतात. यशस्वी मॉडेल, कोंबडीपासून दुधापर्यंत, बिना कमीत कमी नांगरणी, मल्टीक्रॉपिंग, मल्टीलेअर. मग त्यांच्या याच्यावर कॉमेंट्स येतात की तो मुक्तक जोशी एक सांगणार आणि तो दाढीवाला भट एक सांगणार, असं केलं की शेतीचं वाटोळ समजा. तर तो काय सांगतोय बघा ना, तो बोलतोय काय विसरून जा, तो काय करतोय, प्रिन्सिपल काय आहेत, तो पोटतिडकीने सांगतोय. तुम्ही पोटतिडकीने सांगताय, का सांगताय? तुमचा तो छंद आहे का व्यवसाय आहे? मानसिकता आहे की सगळ्यांचं भलं व्हावं. बस आपल्याला परंपरा काय आहे, ज्ञानेश्वराने मांडलेली, जो जे वांछिलं तो ते लाभो प्राणी जातं. ते सगळ्यांचं भलं हो. भलं होण्याची जी पद्धत आहे, मी झोपेल त्याला जागा करायचा प्रयत्न करतोय, तो कुशी वळून झोपला तर काय करायचं त्याला? घोड्याला पाण्यापर्यंत नेता येईल, पाणी प्यायला आणता नाही येणार. असं पण आहे ना, समजा आता मी थोडस लावलं, तिथं तण आलं, तर तणावरती लोक म्हणतात की किड बसतात किंवा तणामुळे रोग वाढतो, मग ते तणाला तणनाशक आपण मारतो. नाही, आता उदाहरण उलट आम्हाला स्वतःला अनुभव असा आला की तण जे आहे ते तण मातेचा सखा मुलगा आहे. ते विशिष्ट ऋतूत वेगळे वेगळे येतात. ते वर्षभर जगणारे खूप कमी आहेत. म्हणजे हारळी आहे ती वर्षभर जगणारी आहे, पण ते अशा खूप कमी आहेत. त्यांच्या जन्ममृत्यूने मातीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर वाढतं. आम्ही डिविडिंग करतो, हातानच काढतो. ते खुरपणी केलं, म्हणजे मुळासकट बाहेर टाकलं कुठे? धुऱ्यावर. धुऱ्यावर पीक चांगलं येतं का? बांधाव येतच की चांगलं येतं, कारण हे मी तिथे टाकलं. नंबर 2, शेतात काही वनस्पतीच नाही, फक्त एक पीक आहे. कीड कशावर जाईल? त्या वनस्पतीवर जाणार. आणि शेतात 10 प्रकारचे वनस्पती आहेत, ते कशावर जाईल? डिस्ट्रीब्युशन होणार सगळीकडे. हे तर कॉमन सेन्स आहे. कॉमन सेन्सच आहे, जेवढं कळते आता तरी. तुम्हाला भूक लागली, तुम्ही काय सांगणार? जेवायला वाढ. काय असेल ते, आणि भूक नसेल, तुम्ही म्हणा काय केलंय आज? नको. आता त्या किडीला खायला तिला आवडतं एक एक्स, आणि आम्ही तो एक्स उपटून टाकला. ते ठीक आहे, मला वाय द्या, पण मला भूक लागली आहे. म्हणजे किडीचं नियंत्रण करायच्या ऐवजी आम्ही किडी वाढवली. कुठल्याही सजीवाला, कुठलाही शिशुअवस्थेमध्ये सांभाळायला पाहिजे. आपण बाळाला जन्माला वॅक्सिनेशन केलं का? 10 वर्षानंतर वॅक्सिनेशन केलं, म्हणजे बीजसंस्कार केले. तो तिथला नेटिव्ह जो होता, त्याचा सख्खा मुलगा, तो तण होता, तो त्याच्यावर आला, म्हणून आपण रोपं करून लावली. ते रोपं करून लावताना पण रोपाला पण आपण वॅक्सिनेशन केलं, आणि त्याची स्पर्धा कमी करून नांगरलं. परत तण आला का? आला. तोपर्यंत समजा भेंडी एवढी झाली आहे, तण एवढा आहे, तर काय प्रॉब्लेम आहे? काहीच नाही. मग तरी आम्ही काढतोय ना. आणि त्याच्यावरती जो कीटक येणार आहे, तो शत्रूचे असं का गृहीत धरायचं? तो मित्र कीटकही आहे. बरोबर. कारण कीटकशास्त्राचा जो अभ्यास झाला, त्या अभ्यासामध्ये अभ्यासकाने असं मांडलं की कीटकसृष्टीपैकी 24% कीटक हे शाकाहारी आहेत, जे वनस्पती खातात, आणि 74% मांसाहारी आहेत, ते किडीला खातात. आणि आपण सगळ्यालाच मारून टाकतो. म्हणजे मी त्या शत्रूला मारण्यासाठी माझे 74% मित्र मारले. नंबर 1. नंबर 2, मी नागपूरमध्ये फिरायला गेलेलो असताना
त्या संत्र्याच्या बागेमध्ये खाली चुबक काटा होता, मखमल काटा तुम्ही ज्याला म्हणता तो. तशाच प्रचंड मधमाशा होत्या. मग ती मधमाशी हे पण खायला आणि संत्र्याचं परागीभवन पण करेल. मग चुबक काटाच नसलं ते जाईल कुठे, राहील कुठे, नाहीच आहे जागा. आणि मग आम्ही पेट्या आणल्या. ती पेटी आहे मिलिफेरा युरोपातले. एपिस मेलिफेरा. ती म्हणते मी खादाड आहे, मला खूप खायला पाहिजे. नसेल तर ती गेली पळून. मग रिकाम्या पेट्या सगळ्यांच्याकडे आहेत. मी सातेरे नाही पाळले जे नेटिव्ह आहे, जे खादाड नाही आहे. का तर मला मत पाहिजे. मला मत पाहिजे का परागीभवन पाहिजे? परागीभवन आपल्या शेतात तरी. मग आमचं ध्येयच बदललं आम्ही की परागीभवन होता होता मला 1 किलो 2 किलो मध मिळते, पुरेल मला. मला 15 ते 20 किलो पाहिजे. ती म्हणते मला खायला द्या, तर मी काम करेन. खायला नाही, ते गायब झाले. म्हणजे आम्ही चुकीच्या पद्धतीने विचार केला, चुकीच्या पद्धतीने काम करायची सुरुवात केली आणि शेतीत काही दम नाही म्हणून मोकळे झालो. बरोबर. मग आजच्या घडीला कोणी शेतकरी असेल XYZ पूर्ण भारतातील, जर त्यांना ह्या सस्टेनेबल फार्मिंगकडे जायचं आहे, शाश्वत शेतीकडे, किती कालखंड लागेल त्यांना त्या शेतीकडे वळायला? जास्तीत जास्त 3 वर्ष. 3 वर्षामध्ये जे आत्ता करत आहे सेम त्या उत्पादन शाश्वत शेतीमध्ये उत्पादन होऊ शकतं तेवढं? हो. निसर्गात जर आपण केलं तर 15-20 वर्ष लागतील, एक पिढी. जगात तो हे बरं का नियम सगळ्या सृष्टीचा उत्पत्ती स्थितीला आहे. मी पिढीत तयार केलं शेत, मुलाने सांभाळलं, नातवाने विकलं. मग शिवाजी राजाला स्वप्नात देवी भावानी आली तरी सांगितलं मी तुझा 7 पिढ्यांचा उद्धार करेल. साखर कारखाने तयार झाले, उपभोग झाला, आता काय आहेत, विकले, उत्पत्ती स्थितीला आहे. आता हे जे आहे, तर मला ती रचना तयार व्हायला निसर्गाला 200 वर्ष लागतील. मला गती वाढली, मी बेसिक प्रिन्सिपल तयार केली, क्रॉप रोटेशन केली, तर मला 5 ते 10 वर्षात माझी शेती चांगली होईल. पण माझं उत्पादन पहिल्या महिन्यापासून चालू होईल. जर तुम्ही मगाशी म्हणाल की मी कारली लावली किंवा वांगा लावलं, तर वांग्याच्या सोबत मी पालेभाजी पेरली, वांग्याचं रोप करून लावणार आहे. मी सरी वरंबे केले किंवा गादी वाफा केला, तसं पालेभाजी पेरली, तण येणार आहे, पालेभाजी काढताना तण गेला, वांग्याचं रोप लावलं. युटिलायझेशन ऑफ स्पेस, युटिलायझेशन ऑफ वॉटर आणि युटिलायझेशन ऑफ मॅन पॉवर, आणि ते करत असताना सॉइल कन्झर्वेशन आणि सॉइल प्रॉडक्टिव्हिटी वाढवणं, कारण ऑर्गॅनिक मॅटर वाढणं, हे आम्ही नाही केलं ना. आज आम्ही आत्ता काय कशात आहोत की बियाण्याची उत्पादकता, त्याच्या पुढची आहे जमिनीची उत्पादकता आणि त्याच्या पुढची आहे पाण्याची उत्पादकता. आम्ही आज पाण्या वारेमाप देतोय, अमाप पाणी, खूप पाणी, लिमिट फुकट आहे म्हणून ना. मग अमाप पाणी देऊन वापसा गेला का? गेलाच की वापसा. आणि खालच्या केशा क्षार वरती आले का? आलेच बरोबर सगळे. मग हे मला डोळ्याला दिसत नाहीये का? डोळ्याला पुन्हा दिसतोय प्रोडक्टच. माझं ध्येय मी ठेवलंय, मी असं बंद केलं, मला पैसे उत्पादन पाहिजे. तो म्हणतो करीन, पण ही सिस्टीम असेल तर करीन ना. आज सायंटिस्टने 100 दाण्याच्या लोंब्याच्या ऐवजी 200 दाण्याच्या लोंब्या काढलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी चांगलं काम केलंय. म्हणजे झाडाची उत्पादकता 200 दाणे येण्याची आहे, माझे 200 काय येत नाही आहेत, कारण जमिनीची उत्पादन खराब झाली, क्वालिटी. मग ती दुरुस्त कर ना बाबा. बरोबर. मी सकस अन्न खायचं का अन्न खायचंय? सकस अन्न खायचं. ते कोणाच्या हातात आहे? शेतकऱ्याच्या. माझ्या आणि निसर्गाच्या. निसर्गाच्या अनुभवानुसार मी जर लावलं तर ते त्या काळात चांगलं येणार आहे, आणि चुकीच्या काळात लावलं त्याला तर म्हणतो आता तू जगायचं नाही, तुझी एंट्री नंतर आहे, तू आधीच नाटकात स्टेजवरती आला, मागे जा, तुला यायला वेळ आहे. आम्ही नाही करतो ना. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की निसर्गासोबत जर शेती करायची असेल, प्रश्नच नॅचरल फार्मिंग, शेतीत निसर्गात आहे का? निसर्गात शेती आहे. हा, आमच्या शेतात निसर्ग किती आहे? संपवलाय, पाक तोडून तोडून बांधावली झाडं. पण आपण असं गृहीत धरू, सरकारने गॅसची सबसिडी बंद केली, मी स्वयंपाक कशावर करणार आहे? इकडून तिकडून गॅस हुडकून आणायचा प्रयत्न करणार, नाही भेटला. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे हुरडाची चव चांगली असते. आपण त्याला बार्बेक्यू म्हणतो आधुनिक भाषेत. म्हणजे चुलीवरचा स्वयंपाक. आपण आधी इराण्याकडे जेवलो, मग पंजाबी आले, नाही उडपी आले, मग इराणी आले, मग मालवणी आले, मग थाई आले, मेक्सिकन आले, आता चुलीवरचं आलं.
हो, फिरून आलं. म्हणजे परत आपण चुलीवर आलो ना. हम्म. मग ते चुलीला लाकूड कुठे आहे तुमच्याकडे? हम्म. कशा स्वयंपाक करणार आहात? आता आपल्याला कोविड एक झलक दाखवून गेला, हम्म. परत येणार नाहीये. येऊ शकतो, काय भरोसा आहे. मग तेव्हा गॅस कुठून आणणार आहात? याच्यापेक्षा वाईट होऊ शकतं. आणि त्या काळामध्ये फ्लोरिकल्चरवाले काय झाले? सपाटच, वॉशआउट झाले. पूर्ण वॉशआउट. पण जो इंटिग्रेटेड शेती करत होता तो वॉशआउट झाला का? नाही. आज देशामध्ये अशी असंख्य उदाहरणं आहेत की ज्यांनी नॅचरल फार्मिंग आणि ऑर्गॅनिक फार्मिंग कमर्शियली यशस्वी केलेली आहेत. फार कमी हे दिसतंय, असं का होतं? कमी असणं. तुमच्यासारखे व्हिडिओ करणारे किती लोक आहेत? फारच कमी आहे. म्हणजे उत्तर मिळालं का तुम्हाला? मिळालं. की कल्पना हम्म. वास्तव हम्म. याची सांगड घालणारा कोणतरी पाहिजे. म्हणजे खरं सांगायचं झालं तर म्हणजे एवढं बोलण्यातून असं वाटतंय मला पण वेगळंच थोडंसं हे चित्र सगळं दिसतंय. कारण असं झालंय की माणसाच्या डोक्यात एक फिक्स झालंय ती गोष्ट की होऊ शकत नाही, असं मला चित्र दिसतंय. म्हणजे जेव्हा होऊ शकत नाही एक भाग. दुसरा भाग असा झालाय की ग्रामीण भागामध्ये मी जेव्हा आमच्या बेडशे गावामध्ये गेलो तर घरातल्या सगळी जण शेतात काम करत होते. त्या मुली लग्न करून बाहेर गेल्या. नवीन मुली स्वतः शेतात पण जात नाही तो. आणि शेतकी सामूहिक आहे. बरोबर आहे. आणि आजच्या टाइमला असं झालंय की सून शेतात चालली असलं तर हिला काय कळायचं, तिचं काय काम आहे शेतात, असे म्हणतात. बरं, आता परत अजून आमच्या डोक्यात असं आलंय की खूप मोठं पाहिजे स्केल. हा, हे डोक्यात आहे. आणि जग म्हणतं स्मॉल इज ब्युटिफुल. शुमखान नावाचे जर्मन विचारवंत त्यांच्या पुस्तक लिहिलं आणि ते म्हणतात छोटे तो पण नियंत्रणात आहे. हा तुमचा स्टुडिओ एवढा असेल नियंत्रणात आहे. 10 खोल्या झाल्यावर नियंत्रणात काहीच राहणार नाही, सगळा दंगाच. म्हणजे माझ्या आवाक्याबाहेर जेव्हा जातं प्रत्येक गोष्टीला पिकाकडे, वनस्पतीकडे, मुलांकडे मला लक्ष ठेवायला पाहिजे. त्याला शत्रू येणार आहे. पूर्वजांचं मत असं होतं की झाडाचं खत काय तर मालकाचे पाय. तो शेतात नाही फिरतोय का? माझी 100 एकर शेती असेल तर मी शेतात नाही फिरतो का? नाहीच की. लाईनीतनं पण 2 व्हीलर घालतात, पटकन मोकळं व्हायचंय, फिरून राऊंड मारून. आणि जितकं मोठं तितकं स्केल मोठं तितकी समस्या मोठ्या. आपण समस्या सोडवणार आहोत का समस्या निर्माण करणार आहोत? स्केलमध्ये तर समस्या वाढत जातील. मग ही आपण सिस्टीम स्वतः सेल्फ डिझाईन झाली. पुढे जाऊ ना. अच्छा, एक स्वतःची सिस्टीम तयार झाली. मग माझी 10 गुंठ्याचं नॅचरल सेंद्रिय शेती सुरू झाली. ती सक्सेस. माझी 5 एकर जागा आहे. याच्यात मला कॉन्फिडन्स आला. मग पुढे वाढवायचं. पुढे वाढव. ते मी सांगायची गरज नाही ना, किंवा कोणीच सांगायची गरज नाही. रिझल्ट दिसत आहेत. तेव्हा ती भाजी छान होती. मग नॅचरल फार्मिंग मध्ये इनपुट्स लागत नाहीत का? की बी लागतं. आता काही गोष्टींचं उदाहरण घेऊ आपण. की समजा मी बटाटा लावतोय तर मला बटाट्याचं बेणं हिमाचल मधनच यायला लागतं. आता तर उत्तर भारतातच येते सगळीकडे. नाहीतर आपला बटाटा तर त्याला आतमध्ये रिंग रॉट येतो. म्हणजे त्या किंवा कोबी आहे, तो कोबीला माझ्याकडे बी येतं का हो? कोबी का खातोय? आपले पूर्वज जसं बी येत होतं तेच बी लावत होते. त्या एरियात त्यात व्यवस्थित येत होते. आता कोबी फ्लॉवरचं बी माझ्याकडे होतच नाहीये, मग ते विकतच आणणार आहे. मग मला जर शेती करायची असेल तर मला भेंडी पाहिजे, वांग पाहिजे, घोसाळी पाहिजेत, घेवडे पाहिजेत, तृणधान्य पाहिजे, कडधान्य पाहिजे, तेलबिया पाहिजेत. हे सगळं जेव्हा मी थोडं थोडं लावत जाईन मग मला लक्षात येत नाही बाबा इथे हा तीळ चांगला होतो बरं का, मग इथे तुळी लावू, आपण बाकी इकडे लावू. त्यातनं स्केल करू शकतो. आपण आपल्या मनाप्रमाणे लावतोय, जमिनीच्या मनाप्रमाणे लावत नाही होत. हे पक्का, हे पटतंय मला. म्हणजे जमिनी निवडायची आहे ना. मग समजा माझ्याकडे हळद लावायची आहे तर मी जेवढ्या हळदीच्या जाती बाजारात मिळतात, बी कंद ते लावीन आणि त्यातनं निरीक्षण तर ठरवीन की ही 3 नंबरची चांगली येते, 3 नंबर वाढवीन. तुम्ही चांगली वाढलेली मी त्याची कॉपी करतोय. बरोबर. आणि तुमच्याकडे बी मागतोय. गंमत म्हणजे अख्ख्या जगामध्ये किंवा अख्ख्या भारतामध्ये फोडणीला घालणारे घटक एकच आहेत, पण प्रत्येकाला शेजारच्या फोडणीचा वास छान येतो. त्याला आपला येत असतो बरं का. बरोबर आहे. घटक वेगळे आहेत का? नाही, घटक एकच आहेत. कधी टाकायचं, तापमान किती पाहिजे, हे गणित आहे. ते इथे आणि ते शिकायला पण पाहिजे. ते अनुभवत नाही. अनुभव आम्ही अनुभव घेत नाही. तुमचे अनुभव मी वापरतोय ना. बरोबर. स्वतः शेतकरी शेती बेसिकली जी आहे ना, ते एक माझे गुरुजी आहेत त्यागीजी म्हणून, भारतभूषण त्यागी, उत्तर भारतात आहेत. भेटलो मी त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. ते मला राजीव भैया खेती जी होती आहे ना
बस सोचने समझने और करने का। हम पहले करते हैं, बाद में सोचते हैं, हम्म, समझते तो कभी भी नहीं। मैं खेती क्यों कर रहा हूँ, व्हाट इज द गोल, फिर कैसे करनी है, कितनी करनी आहे, कभी करनी आहे, सावे गुरुजींनी ते 40 वर्षापूर्वी सांगितलं. का, कुठे, कधी, केव्हा, कसं, याची उत्तरं तुम्ही शोधा आणि मग करा. हे बरोबर आहे. कोणाला मी स्वतः पॅटर्न नाही देऊ शकत, तुम्ही हे करा ते करा. का करतोय, मला नारळ लावायचा, का लावायचा आहे, कारण शोध, मग कसा लावायचा, किंवा पाणी द्यायचं, पाणी नाही दिलं तर काय होईल, येईल का झाड क्लायमेटला आपल्या, हो ते पण विचार करायला पाहिजे. हो किंवा 2 झाड लावून बघायला पाहिजे आधी. करेक्ट. गाजराची पंखी वाजली तर खाल्ली ना, म्हण काय आणि दुसरी म्हण असे, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. हे माझ्यासोबत मग या म्हण अनुभव आहेत का गंमत आहे. अनुभव. मग आम्ही पूर्वजांना, आम्हाला शिकवलं गेलं, तुमच्या पूर्वजांना अक्कल नव्हती, आम्ही सांगतो ते खरं, ती कंपनी सांगते हे औषध खरं आहे, आमचा कुठे अनुभव आहे. बरोबर. अनुभव नाहीच, स्वतः अनुभव घेतच नाही. जरी फवरलं तरी त्याला चेक करत नाहीत की बाबा काय आहे, नंतर त्याचा रिझल्ट कसा आला, काय आला. बस चालू आहे डोळे झाकून सगळा प्रकार. आम्हाला काय पाहिजे, पी हळदणी हो गोरी, असं नाही होत ना. ही निसर्गाची रचना जी आहे ती हळूहळू विकसित होते. त्याला आपण म्हणतो कॅपॅसिटी डेव्हलपमेंट. सॉइल कॅपॅसिटी डेव्हलप होणार आहे, एन्व्हायरमेंट कॅपॅसिटी डेव्हलप होणार आहे, थॉट प्रोसेस डेव्हलप होणार आहे, फायनान्शियल पोझिशन डेव्हलप होणार आहे. का लॉटरी लागणार आहे, हळूहळूच होणार आहे, कधीच लागणार नाही ना. मग आम्ही लॉटरीचं तिकीट का काढतोय. मी हे पीक घेणं हे लॉटरीचं तिकीट आहे. तर कधी कधी कोणाला लागतं आणि त्याचे 10 लाख रुपये कोथिंबीरीतनं होतात, मग सगळेच कोथिंबीर लावतात, मग काय होतं, नुकसान. जे का लावायचं मलाच माहिती नाही ना. तर शेती जर मला करायची असेल चांगल्या पद्धतीने, तर मला पहिले विचार करायला लागेल, नियोजन करायला लागेल की मी किती लावायचे, कुठे लावायचे, पाणी कसं द्यायचंय, संरक्षण कसं करायचंय, सगळा अभ्यास. आणि मी त्या कुठल्या क्लायमेटमध्ये, बाजारामध्ये किवीचा भाव वाढला म्हणून मी किवी लावणार आहे का, अजिबात नाही. मला लावायचं आहे ना. तुम्ही नाही म्हटलं मी त्यांच्याकडे जाणार आहे विचारायला. दुसरी व्हरायटी दे हुडकून मला त्या हा. क्लायमेटची. बरोबर. एक असाच प्रश्न विचारतो, आज मार्केटमध्ये ऑर्गॅनिक नावाखाली जे विकलं जाते ते खरंच ऑर्गॅनिक आहे का, असं तुम्हाला काय वाटते. 80% फसवणूक आहे, खूपच मोठी फसवणूक आहे. त्याची एक स्केल आहे शहरामध्ये मागणीचा, आणि त्याच्यामध्ये लोकांची जी समज आहे की मी जीवामृत घातलं म्हणजे ऑर्गॅनिक झालं, की आम्ही दशपर्णिका फवारलं म्हणजे ऑर्गॅनिक झालं. असंच म्हणतात लोक, ऑर्गॅनिक करताय तर तुम्ही हे घालायला पाहिजे, हे करायला पाहिजे. तुम्ही थांबल्यानंतर तुम्हाला अनुभव आला, तुम्ही 10 गुंठे भाजी लावली, त्याच्यानंतर कीड आली, त्या किडीबद्दल पण पीक आलं का, कीड असताना पण थोडं आलं, थोडं नाही आलं, थोडं आलं, जे संमिश्र प्रतिसाद तुम्हाला मिळाला. मग हा प्रतिसाद जेव्हा मिळायचं बंद होतं तेव्हा तो शेती सोडून देतो, ऑर्गॅनिक फार्मिंग, आणि तो म्हणतो आता हातात तोंडाशी आले, केमिकल थोडं वापरू. तुम्हाला कुठे माहिती आहे त्याने वापरलं की नाही ते. ते जे येतं माल आपल्या 10 जणांचा म्हणून एकत्र आला, त्याच्यात हे सगळे चांगलं करतायत, आणि मी थोडंसं चालतं, शंकराच्या पेंटीत दूध घालायचंय, पाणी घातलं का दूध घातलं कोणाला माहिती आहे. तेच होतं, कारण तो मनुष्य स्वभाव आहे. मग ह्याला आपण मॉनिटरिंग कसं करायचं, तर मॉनिटरिंग करताना एक असतं की सर्टिफिकेशन, ऑर्गॅनिक. नंबर 2 त्याचा अनुभव कोणाकडनं आलाय, नंबर 3 स्वतः जाऊन बघणं. मग त्याला कन्सेप्टला म्हणतात नो युअर फार्मर. चौथा प्रश्न जो सगळ्यात महत्वाचा आहे की त्या ग्राहकाला कळलं पाहिजे की मेथी पावसाळ्यात येणार नाही, ती थंडीतच येईल. म्हणजे पावसात तो मेथी मागत असेल तर ती केमिकलचीच असणार आहे, खायचीच नाही. अच्छा, वातावरणाच्या अपोजिट जे काही मिळतंय ते काय सळलं नाही. मग ते आणि स्केलवर येते. आणि एवढं मोठं पालकचं पान, तुम्ही जे तोंड केलं ते सांगताय हे एवढं मोठं केलं, हे आर्टिफिशियली केलंय. 100%. पालकचं पान केवढं असेल, एवढं असेल, किंवा शिजवताना ते काळं नाही होणार, हिरवं राहील. हे जेव्हा घेईल त्यांना कुठे माहितीये पालक राजीव भटने दिलाय का जाधवाने दिलाय. राजीव भटला फीडबॅक देता येतो, तुमचा पालक चांगला नव्हता, म्हणजे नो युअर फार्मर. बरोबर. मला काय झालंय की मला बाहेरचं काहीतरी खायचंय, बाहेरचं ते खूप छान, म्हणजे एक्झॉटिक. बरोबर. ही समस्या विचाराची आहे, आणि मग त्याचे शेतकरी पिकवत नाही. मग यात कोणी काम करायला पाहिजे, म्हणजे ट्रेसेबिलिटी येण्यासाठी, म्हणजे ग्राहकाला बी कळावं आणि शेतकऱ्यांना पण. आम्ही जे करतोय ते काम, छोटे छोटे ग्रुप, गणराज्य
सरकार काय करू शकतं काय? म्हणजे कृष्ण जे होते गणराज्यात होते आणि त्यांचं आयुष्यभराचं ध्येय होतं साम्राज्य तयार करायचं. त्यांनी धृतराष्ट्राच्या मार्फत अखिल भारतीय रचना तयार केली साम्राज्याची. पण तो स्वतः कशात होता? तो लोकशाहीत होता. ती लोकशाही असली की नियंत्रण असतं. पंचायत राज आले की नियंत्रण. पण केंद्र सरकार पंचायतीला अधिकार देत नाहीये. विकेंद्रीकरण हे महत्वाचं आहे ना. आम्ही सेंट्रलायझेशन केलंय. पुणे वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मिळासारखं झालंय. लोकांची विष्ठा पाणी जाणार कुठे आणि आणणार कुठे एवढ्या लोकांना? मग ते बेसळ चालते. मग मी म्हणतो आता आपण छोटी शेती घेऊया आणि करूया. हे मी पर्याय शोधले. का त्याग करायचा? का ब्रँडेड घ्यायचं? ऑर्गॅनिक सर्टिफाईड, ज्याच्यावरती इंडिया ऑर्गॅनिक लोगो आहे. त्याचं प्रमाणीकरण आहे. त्याचं गटाचं पण आहे आणि थर्ड पार्टी पण आहे. पीजीएस म्हणतात त्याला, पार्टिसिपेटरी ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन. ह्या यंत्रणा देशात आहेत. पण हे शेवटी ट्रस्ट आहे. माझं तुमच्यावर ट्रस्ट आहे. मला माहिती आहे तुम्ही वाकडं काही करणार नाही. पण तुम्हीच माहिती नाही मला हा आहे का हा आहे माहिती नाही. मग समस्या सुरू होतात. त्याचे नो युअर फार्मर. आणि तो नो युअर फार्मर जो असतो, आत्ता इथे चालतं पुण्यामध्ये 17 ठिकाणी शेतकरी बाजार असतो. तो शेतकरी स्वतः विकायला घेऊन येतो ऑर्गॅनिक. हा, आणि चला तुम्ही बघायला आमच्या शेतावर. पण मला सवय झाली खाली उतरलं की सगळं मिळालं पाहिजे. शोधायला पण नको, शोधायला नकोय. ब्लिंकिटवर ऑर्डर. आणि मी शोधलं तर असं शोधणार आहे आणि मला पाठवून द्या म्हणणार आहे. मोबाईलवरूनच सगळं काम. जायला नको, वेळ नाही तेवढा. काम आहे मला. मग त्या मोबाईलला कसं घडवायचं मला पण माहिती आहे ना. काय ट्रिक्स वापरायच्या. बरोबर आहे तुमचं. मला सांगा, हे ग्राहकाच्या दृष्टिकोनातनं, म्हणजे आता ग्राहक काय म्हणतोय की मला महाग पण नको, स्वस्त पाहिजे. मग ते मॅच होऊ शकतं का? आपण जेव्हा नैसर्गिक शेती करू तेव्हा आपल्याला पण रेट चांगला मिळेल, शेतकऱ्याचा बेनिफिट होईल आणि ग्राहकाचा पण होईल. कसं होतं सांगतो की मी हायब्रिड लावला, त्याला 10 टन टोमॅटो आला. तुम्ही देशी टोमॅटो लावला, तेवढ्याच जागेत तुम्हाला 2 टन आला. तुमची अपेक्षा अशी आहे ना की 10 टनाचे पैसे मिळावेत. बरोबर. मी ते ग्राहक काय म्हणणार? बटाट्याचा टोमॅटो 2 रुपयाला, तुमचा का 10 रुपयाला घेऊ? बरोबर. मग माझी बायको काय म्हणणार? किती दिवस हे करणार? बरोबर. आपल्याला का नाही मिळाले पाहिजेत? बंद कराय. बरोबर आहे. शेतकऱ्याला इन्सेंटिव्ह नाहीच नाही, फायदाच काय नाही. त्यामुळे शेतकरी का तो ऑर्गॅनिक का करावाचा नाही? आणि त्याचं ऑर्गॅनिकचं मुळात उत्पादन कमी आहे कारण त्याच्यात गुणवत्ता आहे, क्वालिटी आहे. हे तुम्ही पैसे देणार आहात का? देतच तुम्ही नाही. स्वस्त मागताय. हो, स्वस्त बी मागणार, क्वालिटी बी मागणार, पण ते कसं मॅच करायचं? आता गंमत बघा की मॉलमध्ये सेंद्रिय हळद 1500 रुपये किलो, 1200 रुपये किलो, आणि केमिकलवाली जी आहे ती 250 रुपये किलो. मॉलमध्ये तुम्ही 1200 रुपये 1500 रुपये घेणार, पण शेतकऱ्याला 500 रुपये देताना म्हणाले ते 250ला मिळतं, तुझं का 500 रुपये? ते तर आहेच. मग आम्ही म्हणतो मॉलमध्ये घ्या ना, हीच मी मॉलमध्ये विकतो, मी त्याला 500ला विकतो, तो तुम्हाला 1200ला विकतो, तिकडनं घ्या. शेतकऱ्याला फक्त मार्केट शोधायला पाहिजे. ते विक्री व्यवस्था आहे का? आता आमच्या ते मुक्तक जोशींचं मी नाव घेतलं, तो अमेरिकेतला माणूस आला, तिथे त्याने अनेक वर्ष वेगळे स्टार्टअप केला, 15 कंपन्या होत्या. तो शेतीमध्ये आला, त्यांनी पहिलं काय केलं, मार्केट दुकान घेतलं. अच्छा. स्वतःचा आउटलेट. मग शेतामध्ये काय काय लोकांना लागतं, कोथिंबीर, मिरची, अंडी, दूध, हे पहिलंच उत्पादन सुरू केलं. आणि त्याच्या आउटलेटमध्ये मंगळवारी आणि दर 3 दिवसांनी त्याच्या आउटलेटला लोक घेऊन जातात. म्हणजे विक्री व्यवस्था झाली ना. आधीच केली विक्री व्यवस्था. आमच्याकडे कुठे आहे स्वतःची? तर विक्री व्यवस्था नाही, डायरेक्ट एपीएमसीच आहे आपल्याकडे. पण एपीएमसी मध्ये सगळे घोडे 12% आहेत. कृषी उत्पन्न तिथे आज सप्लाय किती ट्रकाला याच्यावर भाव बदलतो. हो, आपल्या हातात काय. आजची बातमी होती, कोंबडीचे भाव वाढले, माशाचे भाव वाढले, कारण सप्लाय कमी झाला. हातात काहीच नाही ना. एखादी कंपनी काहीच नाही ना. पेन बनवतर त्यांना ते ठरवतात किंमत, पण शेतकरी ठरवू शकत नाही किंमत. नाही, पेन बनवण्याला सुद्धा त्याचं मर्यादा असते. हा, लिमिट तर आहेच. पण त्या पेनामध्ये 2 रुपयाचं पेन आहे आणि 1000 रुपयाचं पार्कर पण आहे. तुम्ही कुठलं घेणार आहात? प्रत्येक आपापल्या हिशोबाने घेणार. मी स्टेटस माझं काय त्याच्याप्रमाणे पेन घेणार आहे का? बरोबर. मग मी चप्पल काय घालतोय, स्लीपर घालतोय का वुडलँडचे बूट घालतोय, याच्यावर माझं स्टेटस आहे का गरज आहे?
आजकाल स्टेटसचाच गेम झालाय, गरज तर मग स्टेटस आहे दिखाऊ आहे. हम्म, कारे भरल असे वरलेल्या रंगा, ते जे आहे ते मला कळलं पाहिजे ना की शाश्वत काय आहे. बरोबर. फेअर अँड लवली लावून हम्म. किती मुली गोऱ्या झाल्या. नाहीच की. फेअर अँड लवली किती करोड रुपये कमवले. भरपूर पैसे कमवले. झालं का कोणी. निरवी झालं. मग ते हळद लावणे होत होतं. हम्म. पण हळद आणण्यापेक्षा आज अमेझॉनवर जीवामृताची बाटली विकत मिळते. मी क्लासमध्ये शिकवलं जसे पडले अर्क करा. सर विकायला आहे का. हम्म. मी तुला रेसिपी दिली ना बाबा की तुझ्याकडे झाडं लाव, त्याची पानं घे आणि तुझी तू तयार कर. हम्म. नाही पण जाताना जातोच आहे तर बाटलीभर विकत घेऊन जातो. म्हटलं मग तू कधीच करणार नाहीस. नाहीच नसत करणार, तेच तर विषय आहे. म्हणजे मला सगळं फुकट पाहिजे आणि मला पैसे खूप पाहिजेत, असं नाही होणार ना. पॉइंट आहे. अशा मी ज्या गाडीत बसणार आहे, हम्म. मी सायकलने पद्मावतीला जाणार आहे, लोणावळा जाणार आहे, मोटरसायकलने जाणार आहे का कारने जाणार आहे, हम्म. त्याच्या सुरक्षा आणि गती अवलंबून आहे. हम्म. मला कुठली गती पाहिजे माझ्या क्षमतेनुसार. हम्म. ती क्षमता कशाची, फिजिकली, मेंटली आणि फायनान्शियली. बरोबर. मग शेती करताना ती मी विचारतच घेत नाहीये ना. हम्म. मला एवढं डाळिंब करायचंय हम्म. आणि द्राक्षाच्या बॉक्समध्ये 6च बसले पाहिजेत का 4च बसले पाहिजेत. मग एवढं करण्यासाठी त्याला आर्टिफिशियल काही द्यायला लागेल. पण ती मार्केटची गरज पण झाली ना आज, असं झाले. ती गरज नसताना मी दिलं ना त्याला. मग ते उतलं, ते त्याचे रोग आले. तर उलट मला डायजेस्ट नाही होत, मला अजीर्ण झालं. अजीर्ण झालं की कीड लागली, जवळ झालं की रोग लागले. मग ह्याचं उत्तर मला माहितीये, पण ते मला सोडवत नाही. एवढी झाडं लावली तर पैसे जास्त मिळतील, बरोबर. असं नाही होत ना. आणि ते कळतं नंतर. मग ते आपल्याला म्हणे करून सोडून भागला आणि देव पूजायला लागला. हे सगळं झाल्यानंतर परत तो तिथे येणारच आहे. ही खात्री आहे, त्याच्यात काही वादच नाही. म्हणजे तोपर्यंत काळ म्हातारी मेल्याचं दुकान आहे, काळ चुकवतं, असं होतं. म्हणजे सस्टेनेबल फार्मिंग आता करायचं झालं तर एवढी सोपी नाहीये. थोडी मेहनत घ्यावं लागेल, त्यात काम करावं अवघड नाहीये आणि अशक्य अजिबात नाहीये. काम सोपी नाही नक्की गोष्ट आहे. त्याला आपण आपल्याकडे एक गीतेमध्ये सांगितलं तर गीता सगळ्याचं सार आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग. आणि हे जे आहे याला म्हटलं पुरुषार्थ. जे सगळे करतात ते तुम्ही करताय, वेगळं काय करताय. सगळे युट्यूब बनवतात, तुमचा वेगळा काय काय वेगळेपणा आहे. जसं आहे तसं आम्ही सांगतो. वैशिष्ट्य जे रियालिटी मांडली, हे वैशिष्ट्य आहे का. हो, बरोबर. मग हे प्रत्येकाला देवाने वैशिष्ट्य दिलेलंच आहे. आम्ही ते वापरत नाही आहोत. बरोबर आहे. एक सिंपल, आम्ही सगळे जादू कसं करतात ते करायचा प्रयत्न करतोय, तसं नाही होत. काही दिवस होईल, कायम नाही करता येणार. कारण ती जी इंटेलिजन्सी आहे ती प्रत्येकाला वेगळी दिलेलीच आहे. नाही असं कोणी नाहीये. बरोबर. आणि हे मला सुद्धा जाणवलं. म्हणजे मी आता 4-5 वर्ष झालं कॅप्सिकम करतोय, सिमला मिर्च करतोय. त्यामध्ये आम्हाला एक काळा थ्रिप्स आहे, ब्लॅक थ्रिप्स. तो खूप त्रास देतो आम्हाला. म्हणजे पिकाला साधारण 40 दिवसा पुढे त्रास देतो. आम्ही ह्या वर्षी एप्रिलला काय ठरवलंय की आम्ही जर 5,000 झाडं सिमला मिर्चचे लावतो तर 1,000 झेंडू लावायचा पिवळा. त्यामध्ये 1,000 बिया कमीत कमी स्वीटकॉर्नच्या टाकायच्या. बाउंड्रीला काही असेल जे आंबाडी लावायचे, जे काही कव्हर करेल असं लावायचं. ते नाही कव्हर करता आलं तर कमीत कमी 6 फुटाचं नेट मारून घ्यायचं. कमीत कमी ते साडी बांधायची. साडी बांधू शकतो, जे काय असेल ते स्वस्त. मस्त असा प्लॅन करतोय. कारण एका प्लॉटला मी करून बघितलं तर तिकडं आम्हाला खर्च कमी आला पेस्टसाठी. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आता नैसर्गिकच म्हणायच्या. म्हणजे हे जे आहे ना, हे तुम्ही सांगितलं तर लोक काय म्हणतील, झेंडूच्या झाडाचे जाणून शिमला मिरची लावू ना, उत्पन्न वाढवायला. उत्पन्न तरी नाही वाढणार. उत्पन्न मित्र तयार झाले की वाढणार आहे. बरोबर. त्याची टीम आहे, त्याचे मित्र पीक आहेत, बरोबर, त्याचे ट्रॅप क्रॉप आहेत, ती सगळी पाहिजेत. ट्रॅप क्रॉप पण आहेत आणि मेकॅनिकल गोष्टी पण आहेत. म्हणजे मी आयपीएम मध्ये वाचलं, आपण म्हणतो फिजिकली, केमिकली आणि बायोलॉजिकली. बरोबर. आणि कल्चर. पहिले मी ट्रॅप लावले, पीक लावलं किंवा सापळे लावले, धूर केला, बरोबर, लाईट्स लावले, बाहेर लाईट लावले, अनेक उपाय आहेत. बरोबर आहे तुमचं. मी बाटली जाणणं ठरवलं असेल तर मला उपायच नाहीये. हे खरं आहे. आणि हे प्रयोगातनच होणार आहे, लगेच नाही होणार. आता या एप्रिलला मी लावणार आहे तर माझं तो मी ठरवलंय हे करणारच आहे मी. ठीक आहे, मी झेंडू लावताना कलकत्ता लावेन, म्हणजे जरा मार्केट जास्त असेल. आणि मी सिमला मिर्च लावायच्या आधी 1 महिना आधी लावेन, तर त्यानं फुलं येतील त्याला आधीच. जर मी सेम टाइमला लावलं तर त्याच्या आधी कीड येणार कॅप्सिकम वरून, मग झेंडूला फुल नसणार आधी.
त्या आधीच लावायला पाहिजे मला पाणी सोडून. मग हे सगळे आधी अभ्यास झाला मागच्या वर्षी, मला तर पुढच्या वर्षी आपल्याला असंच करायचं. हे कधी आलं? कॅपॅसिटी डेव्हलप झाल्यावर. कॅपॅसिटी डेव्हलप झाली. हा, मग ते कॅपॅसिटी पहिल्याच वर्षी आली का? नाही खूप मला वेळ ठेचा लागला ना, मी शहाणा झालो. हम्म, पण शहाणं होताना मी परत ठेचच, मी सेफ्टी शूज घालून लाथ मारेल. बरोबर. मग होणारच आहे तुमचं नुकसान. सोपे उपाय करायचे का अवघड करायचे? माझ्या हातातले करायचे का दुकानात आणून करायचे? ते माझ्या ठरवायचं. हातात आहे. मे बी हम्म, माझे त्रास, कष्ट आणि पैसे वाचणार आहेत, म्हणजे इथे जे प्रॉफिट, हम्म, माझ्या वेळेची किंमत मी ठरवते काय आहे ते. बरोबर. आणि खरं तर हे जुनं होतं सगळं, म्हणजे जुन्या. परंपरा आहे हो. हम्म, पाटाला झेंडू लावणं, पाटाला राजगिरा लावणं, हम्म, सवळी आंबाडी मोहरी लावणं, हे परंपरा आहे. हे 5 ट्रॅप क्रॉप आहेत आपले. हम्म, आणि साधं नुसतं कांदा लावला ना, हम्म, कांद्याच्या मुळामधनं पाणी गेलं की एसी बदलतो. हम्म, आता एसी म्हणजे काय, शेतकऱ्याला, अर्ध्या शेतकऱ्याला माहिती नाहीये. नाहीच माहिती. इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी त्याचा काय होतं ते, नंतर त्याचं पाठीमागचं सायन्सच माहित नाही काय. नाही, करून घे, सायन्स नको, पण तुला कळलं पाहिजे ना, हे लावलं ते फायदा होतो. तेवढं काल आपण रिझल्ट ओरिएंटेड होत. विज्ञान बाजूला ठेव, मला नाही विज्ञान माहिती. पण झेंडू लावल्यानंतर माझ्या पिकाची कीड कमी होते, मला डोळ्याला दिसत असेल, मी पुढच्याच पहिलं झेंडू लावायला पाहिजे ना आधी. झेंडू लावायला पाहिजे, पिवळे ट्रॅप लावायला पाहिजे, लाईट ट्रॅप लावायला पाहिजे, आणि हे खर्च कमी होतोय खूप. आणि लाईट ट्रॅप मी कंदील ठेवला तरी होणार आहे का सोलरचा 4,000चा विकत घेऊ? कंदील ठेवला तरी चालेल. तुम्हाला जे सोपं आहे ते. बरोबर. आणि शेतात लाईट काय फुकटच आहे जवळपास. किती तुम्ही लाईट बाहेर लावू शकता, बल्ब लावून त्याच्या खाली एक पाटी ठेवून त्याच्यात ऑइल टाकू शकता. हे पण माहिती नाही लोकांना की माझा लाईट ट्रॅप 10 वाजता बंद करायचा आहे. कारण त्या किडीला खाणारे मित्र कीटक त्याच्या मागे येतात आणि ते लाईट ट्रॅप मध्ये अडकून ते मरतात. नाहीतर लाईट ट्रॅप रातभर चालू ठेवतात. चुकीचा आहे तो. डास कधी येतात? संध्याकाळी का रात्रभर? संध्याकाळी असतात बऱ्यापैकी. मग डासांसाठी औषध कधी लावायचे? झोपाच्या टायमाला आपण जवळपास लावतो. मग नंतर काय करते ते? नंतर नाही. वातावरण प्रदूषित करणार आहे. बरोबर. तर हे जे सारासार विचार आहे ना, हा मी करत नाही. आणि जे करत नाही त्यांच्यासाठी तुम्ही आणि मी व्हिडिओ करतो की तू नाही करत ना, हे कर बाबा. म्हणजे तुम्ही आम्ही जोपर्यंत परफेक्ट होणार नाही तोपर्यंत ते परफेक्ट होणार नाही. बरोबर आहे. त्याच्यात ते अनेक मुद्दे काढतील, त्याच्यातनं आपलं शिक्षण होईल की सांगताना आपण थोडं चुकलो बरं का, असं सांगायला हवं होतं. कॉमेंट कशा करतायत? तर लोकांना नावं ठेवण्याकरता पण आहेत आणि सुधारणा व्हावी म्हणून पण आहेत. तुमचं इंस्टाग्रामला पेज आहे निसर्ग मित्र म्हणून, बरोबर का? तर तुम्हाला अशा कमेंट येत असतील. खूप येतात. काय अपेक्षा काय असते की त्याच्यावर मी बोलावं, जे वाद वाढवावेत. बरोबर. एकाने मला लिहिलं की तुम्ही खूप पैसे घेता आणि खूप शिकवता, आमच्याकडे आम्ही फुकट शिकवू. तुम्ही लगेच कॉमेंट केली किती छान आहे. असं विकेंद्रीकरण झालं पाहिजे की खेडोखेडी छोट्या छोट्या गावांमधनं तुमच्यासारखे शिकवणारे तयार झाले पाहिजेत, म्हणजे शेतकऱ्याच्या समस्या सुटतील आणि मगच काहीतरी बदल होईल. मग मी त्याच्यावर असं कसं तुम्ही म्हणता असं बोललं असतं तर अजून तो काहीतरी बोलला असता. कर ना बाबा, खूप छान आहे, गरज आहे. तो पुढे कॉमेंट काय करेल? ओके. आपल्याला कॉमेंट का करायचे? त्याच्यावरनं पण असं होतं की कॉमेंट करणारं कोणीतरी कॉमेंट करतं आणि त्यांची भांडणं चालू होतात. हा, ते खाली चॅटिंग चालू होतं मग नंतर. आपण फक्त बघायचं की आपल्याला जे समाजाच्या दृष्टिकोनात वाईट असेल तिथे थांबवायचं. बरं. आणि समर्थ रामदासांनी सांगितले, तुटे वाद संवाद तो हितकारी. आपण ते समर्थांचं आचरण राहायचं की वादाला वाद वाढतात, त्याला वाद वाढवायचे असतात म्हणून तो करत असतो. त्याला काहीच करायचं नसतं बरं का. आणि समाजामध्ये दिवसेंदिवस जातपात कशी वाढेल याच्यावरती फोकस आहे. खरं बोललाय तुम्ही. उद्दिष्ट बाजूला ठेवा, तुम्ही जातीपाती होणं एकमेकांच्या उरावर बसा. तेच जास्त चालू आहे. तुम्ही लोकांना शहाणं करताय, तुम्ही शहाणं करताय धंदा बंद होतोय, म्हणून त्यात तुमच्या विरुद्ध कोणाला तरी बोलायला लावा. तुम्ही लागेल की दुकानात बाटली घेणार नाही ना, किंवा 10 वेळा घ्यायचा विचार करेल आणि योग्यच घेईल. मग त्याच्या 3 बाटल्यांचा धंदा बंद झाला ना. बरोबर. मग ते काहीतरी कारण काढणारच ना तुम्हाला खाली आणायला. मग आपण कशाला बघा त्याच्याकडे. मला एक सांगा, आता भारतभूषण त्यागी जे आहे, तुम्ही आहे, तुम्हाला पण कृषीभूषण पुरस्कार मिळालेला आहे, बरोबर ना? सेंद्रिय कृषीभूषण. सेंद्रिय कृषीभूषण. अजून असे
हुडकले तर 100-200 लोक असतील जे यामध्ये काम करत आहेत महाराष्ट्रात जर हो, नुसतं हो, बघितलं हो. तर, किंवा भारतात आहे. मग हे का स्पीडनं का नाही वाढत, ते तिकडे कल का नाही वाढत? काम करायला लागतं म्हणून. मेन मुद्दा हा आहे, रूट कॉज. हा, मी एक बैलगाडीवर शेणखत करायला मला वेळ लागेल, खूप वेळ लागणार, एक गोणी आणायला लगेच गाडीत टाकली आणली, हे उत्तर आहे. एक लाईन मध्येच. आणि परत दुसरं काय आहे, हम्म, आपल्याकडे भांडण आहेत. हम्म, सेंद्रिय शेतीच्या प्रत्ययाच्या व्याख्या वेगळ्या आहेत. हो. तर ते व्याख्याचं एकत्रीकरणच नाही. तो म्हणतो नक्की हे काय आहे. कुठं तर बॅलन्स करायला पाहिजे गोष्ट. करेक्ट. आता बॅलन्स कसं करता येईल, कारण प्रत्येक वातावरण वेगळं वेगळं आहे. प्रत्येकाचं डोकं वेगळं आहे. बरोबर. प्रत्येकाला विचार करण्याची क्षमता आहे. सकारात्मक आणि नकारात्मक हा भाग बाजूला ठेवू, तो विचार करतोय ना पण काहीतरी, आणि स्वतःचं जगणं चांगलं करायचा प्रयत्न करतोय. म्हणजे काय की कमीत कमी कष्टामध्ये मला जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील. बरोबर. तर हे आपल्याला जर थांबवायचं असेल तर काहीतरी कर, पण काम कर, आणि ते करताना नियोजन कर. म्हणजे पावसाळ्यात काय लावायचे याचं बी मी आधी आणणार आहे का पाऊस पडला तर दुकानात मिळेल ते घेणार आहे. आधीच प्लॅनिंग पाहिजे. तुम्ही म्हणत मी झेंडूचं रोप आधी करणार आहे, आधीच लावायला पाहिजे. हे नियोजन केलं ना. बरोबर. तुम्हाला कळेल आधी लावलं तर फायदा आहे. मग काय नाही, मी पिकासोबत लावलं, त्याला 1 महिन्यानं फुल येणार, तोपर्यंत क्रॉप खराब होईल की माझी. म्हणजे नीड बेस, आपलं जे सगळं जगणं असतं ते नीड बेस असायला पाहिजे, आणि सोल्युशन नीड बेस असायला पाहिजे. शक्यतो अप्रोप्रिएट पाहिजे. म्हणजे माझ्याकडे काय करता येईल, विकतचं तर करणार येणार आहे, ते पुरवू नये. ते परवाच्या याच्यामध्ये तरी सांगितलं की त्याने कार्बन डायझिनचं नाव घेतलं, कार्बेंटिझम. ते आधीपासून आहे ना, बुरशीनाशक आहे. आता त्याच्यावर अजून माझा विश्वास नाही आहे का इतक्या वर्ष झाल्यावर. तरी मी विचारलं का नाही कार्बन डायझिन फवारू काही फवारू. मग आम्ही म्हणाल कॉपर बेस फवार, कारण त्याला जागतिक पातळी बॅन येतोय, कॉपर बेसला नाहीये. बरोबर. सिस्टिमिक आहे का कॉन्टॅक्ट आहे, आम्हाला ते कॉन्टॅक्ट पण माहिती नाहीये. तसं नाही सांगणार ना की मी जे करतोय, मी मोबाईल घेताना डोकं वापरतोय, आणि इकडे नाही अजिबात. मग इथे का नाही डोकं वापरलं. एक शेवटचा प्रश्न विचारतो मी तुम्हाला. एक 2-4 गोष्टी सांगा की जेणेकरून शेतकरी कमीत कमी सुरू तर करेल ते शाश्वत शेतीकडे जायला. एकच गोष्ट, वापसा कंडिशन ठेवा. जमिनीमध्ये जे न दिसणारे घटक आहेत आणि दिसणारे घटक यांचं संतुलन राखा. म्हणजे काय की ऑर्गॅनिक मॅटर, वापसा आणि ऋतुकाळानुसार पीक, या 3 गोष्टी केल्या तर आपलं सगळं पूर्ण होतं. बस, वापसा, ऋतुकाळानुसार पीक आणि जीवाणूंसाठी राहणारे मायक्रोब्स, एवढंच मेंटेन. मायक्रोवेल ऍक्टिव्हिटी वाढल्याशिवाय काही होणार नाही. हे मेंटेन ठेवायचं. दॅट्स इट. एवढं होऊ शकतं. निसर्गातल्या शेतीच्या 5 बेसिक प्रिन्सिपल आहेत. सॉइल मस्ट बी कव्हर विथ एनी ऑर्गॅनिक मॅटर, डेड ऑर लाईव्ह, नॉट ए मल्च, पेपर मल्च नाही, ऑर्गॅनिक मॅटर. मिनिमाइज टिलिंग, नो बर्न, जे जाळायचं नाही, कमीत कमी मशागत करायची, आणि माती कायम कुठल्या ना कुठल्या वनस्पती खाली जिवंतत्व मेलेल्या दाखले गेलेले पाहिजे. आणि पाणी देणं अवघड नाहीये, पाणी काढणं अवघड आहे. तर पाणी काढण्याची व्यवस्था, देण्याची व्यवस्था करता येईल. आपली अर्धी पिकं तुम्ही मगाशी सांगितलं तसं की जास्त पाऊस पडतो म्हणून पीक घेत नाहीये. बरोबर. कमीत कमी पाण्यावर पीक कसं घेतील आपलं तंत्रज्ञान आहे, जास्त पाण्यात पीक कसं घेतील याचं तंत्रज्ञान नाही. पीक बदलायला लागेल. मायक्रो क्लायमेट म्हणजे वनस्पती शास्त्रामध्ये अभ्यास झाल्यावर असं लक्षात आलं की वनस्पतीच्या वाढीसाठी हवेमधली आर्द्रता ही खूप महत्वाची असते. आर्द्रता 50 ते 70 असेल तर वनस्पती खूप छान वाढते. 70च्या पुढे 80 गेले तर रोग वाढतात, आणि 90च्या पुढे गेले तर पाऊस पडतो. जागतिक तापमानाच्या बदलामुळे तापमानाच्या लाटा येतात. 47 पर्यंत तापमान गेलं आणि आर्द्रता 20 वर आली. पिकाचे पोलनच जळणार आहेत. खूप. तुम्ही कॅप्सिकमचं उदाहरण घेतलं, कॅप्सिकमचे पोलन खूप सेन्सिटिव्ह आहेत. 37 पर्यंत तापमान गेलं तर पोलन ड्राय होतात. मग ह्युमिडिटी डेव्हलप कशी करता येईल मला शेतात, तर तसं एक उदाहरण आम्हाला सापडलं आणि आमच्याकडे आपण केलंय ते की शेतीचे आम्ही 2 भाग केले. पेरिफेरी जी आहे त्याला आम्ही म्हटलं बफर झोन,
आणि मध्ये कोर जे आहे ते आपलं पीक आहे. हम्म. मग इथे सपोर्टिंग टीम जी माझी आहे, पक्षी, मधमाशा, कीटक, औषध, जळण, सुगंध, सुंदर फुलं, असं सगळं कडे लावलंय. पश्चिमेला आणि दक्षिणेला सदाहरित लावलंय. पश्चिमेकडनं आणि दक्षिणेकडनं तीव्र ऊन किंवा वादळ येतं. ते आतमध्ये तापमान थांबवतं, म्हणजे बाहेरच्या पेक्षा आपलं तापमान 5 अंशाने कमी असतं आणि बाहेरपेक्षा आपल्याकडे ह्युमिडिटी 10 ते 25% जास्त असते, की जे आतल्या पिकांचं पोलनचं संरक्षण करते. आणि हे जे बफर झोन मधले झाडं आहेत, ते झाडं वाढली ते आपण छाटतो, त्याचं हिरवळीचं खत करतो, पानांचं, लाकडांचा कोळसा करतो किंवा बेडमध्ये वापरतो. मातीत लाकूड गेला पाहिजे. जेव्हा मातीत लाकूड जातं त्या वेगळ्या प्रकारचे जमिनीतनं मशरूम येतात, ते आपण खात होतो. त्याला म्हणतात भुईफोड. ते मातीमध्ये जेवढं लाकूड आहे, आता लाकूडच नाही आमच्याकडे, तर आम्ही झाडं काढून टाकले. बरोबर. आणि शेतीची माती जर सुधारायची असेल तर सगळ्यात बेस्ट आहे, त्याला म्हणतात स्थिर कार्बन. ते लाकूड आणि लिग्नन आणि फायबर आहे. झाडांचे अवशेष, पानांचे अवशेष हे पापड आहे. पापड खाऊन पोट नाही भरणार, पोट भरायला भाकरी खायला लागेल. ती भाकरी आहे ते स्लो कुजणारे आणि खूप काळ कुजणारे घटक आहेत, ते आमच्याकडे नाहीच आहेत. आम्ही केळीची झाडं टाकून देतो, त्यात रिच फायबर आहे आणि रिच पोटॅश आहे, जो नॅचरली माझ्या पिकाला मिळणार आहे. आम्ही काय केले, केळीचे खोडं टाकून दिले. हा जो बफर झोन आहे, या बफर झोनच्या रेस्पिरेशनमुळे, झाडाच्या श्वासोश्वासामुळे आतली ह्युमिडिटी वाढते आणि माझ्या बाकीच्या गरजा, मधमाशीपासून जळणापर्यंतच्या गरजा माझ्या शेतात भागतात. मग इथे कडुनिंब असेल, कुठे आडुळसा असेल, झुडूप असेल, गुळवेलसारखा वेल असेल, की जे माझे दैनंदिन जीवनामध्ये ऋतू बदलानुसार जे काय मला व्याधी होतील ते मी दुरुस्त करता येतील. मग हे जे वातावरण होईल हे सुगंधित वातावरण होईल, कारण तिथे सुगंधाची झाडं लावलेत आपण. आणि पूर्वजांनी महामृत्युंजयाचा मंत्र जो आहे, तो मंत्रच हा आहे, ओम त्र्यंबकम यजामहीम सुगंधिम पुष्टीवर्धनम. सुगंधाने पुष्टी झाली. दुर्गंध हवाय का सुगंध हवाय? सुगंध. रूम फ्रेशनर हवाय का अत्तर लावायचंय का सुगंधाचं झाड ठेवायचंय? झाडच बेटर वाटेल, कारण ते त्याच्या रेस्पिरेशनने हवेतले काही घटक चांगले होतील आणि मला सुगंध येत राहील. मग हे या पेरिफेरी लावलं तर मला सुगंधिम पुष्टीवर्धन होणार आहे. त्या सुगंधाला अट्रॅक्ट येणारी मधमाशी येणार आहे, त्याच्यासोबत बाकीचे मित्र येणार आहेत तिचे, आणि आतल्या पिकांची सपोर्टिंग टीम तयार होणार आहे. आणि मग ही वाढली. आता ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन जे आहे ते या शेतकऱ्याने काय लावलंय त्याचा फवारा आतमध्ये येतो का बघितलं जातं. जेव्हा हा बफर झोन आहे त्याच्या आतमध्ये फवारा येणारच नाहीये. बरोबर. किंवा त्यांनी खत घातलं ते वाहत पाण्याबरोबर माझ्याकडे येणार नाही, कारण ही झाडं ते मुळं खाऊन टाकणार आहेत. जे माझ्या कोर मधल्या पिकाचं संरक्षण शेजारच्या औषध आणि खतांमुळे होणार आहे. हे आमच्या शेतात नाहीच आहे. मी ऑर्गॅनिक सर्टिफाईड फार्मर आहे, होतो म्हणजे आता नाहीये. मी लोकांना शेती शिकवतो, त्याच्यावर मी ते शिकलो की सर्टिफिकेशन करायचं म्हणजे काय करायचं, त्याचे नॉर्म्स काय असतात. हे सगळे नॉर्म्स मी 3 वर्ष पाळले आणि माझा फार्म ऑर्गॅनिक सर्टिफाईड झाला. नंतर दरवर्षी तो रिन्यू करायचा असतो. तर हे रिन्यू करताना मी नंतर 2 वर्षानंतर रिन्यू नाही केला, कारण मला जे शिकायचं ते मी शिकलो. हे जे आहे हे जागतिक समस्यांचे साठीचं एक महत्वाचं सोडवणूक आहे. ह्याच्या पुढच्या समस्यांमध्ये रेनफॉल वाढणं, 1 अंश तापमान वाढलं तर 16% बाष्पीभवन वाढतं, म्हणजे 16% पाऊस वाढतो. बरोबर. हा पाऊस 100 दिवसाचे 60 दिवसात पडतो, त्याला आपण म्हणतो ढगफुटी किंवा हेवी रेनफॉल. भयंकर पाऊस. ते जिरवायला माझी माती पोरस असायला लागते. ते वादळ सहन करायला माझ्याकडे बफर झोन असायला लागतो. हा जो बफर झोन आहे त्याच्या खाली मी काही करत नाही तर ते खाली पानं पडून पोकळच झालेली असते माती, आणि पडणारा सगळा पाऊस जमिनीत जिरतो, त्याला आपण म्हणतो रेन वॉटर हार्वेस्टिंग. बायोमास तयार झालं त्याला आपण म्हटलं बायोडायव्हर्सिटी. बरोबर. पाणी जिरल्यामुळे माती वाहून नाही गेली त्याला आपण म्हटलं सॉइल कन्झर्वेशन. जे माझ्या शेतामध्ये मला 3 गोष्टी करायच्याच आहेत हो. बरोबर. आणि इथे न नांगरलोय, हीच मी माती खतात घातली, ते कल्चर तयार झालं, माझं खत लवकर होणार आहे.
आणि किंवा हे वाहत खाली येणार आहे आणि इथे कल्चर तयार होणार आहे. आपल्या जंगलामध्ये समजा उंबर झाड आहे, तर उंबराच्या झाडाची फळं गोड आहेत, ते खाली पडली, पक्षी आले खायला, कीड पण खाली का फक्त फळं खाल्ली? सगळं दोन्ही पण खाल्लं. दोन्ही खाल्लं. फळं खाली पडली, गोड आहेत, ग्लुकोज आहे, खाली मायक्रोफ्लोरा वाढला का? ती वाहत माती पुढे गेली, बरोबर. तिकडच्या जागेमध्ये पण वाढलं का? वाढणारच. मग एक उंबराचं झाड ठेवायचं का नाही ठेवायचं? ठेवायलाच पाहिजे. ठेवायला पाहिजे. ठेवलं का नाही ठेवलं हा विषय, पाहिजे नाही ठेवलंच नाही कुठं. ठेवलं पाहिजे. ही जी समृद्धी आहे, ही समृद्धी पुराण काळापासून गोष्टीतनं आपल्याकडे मांडली. सावित्रीने वटसावित्रीची पूजा आहे, कुठे ठेवलं नवऱ्याला? वडा झाडाखाली. विज्ञान आम्हाला असं सांगतं की वडाच्या झाडाखाली या पारंब्या आहेत, त्याचं लाकूड आहे, त्याच्यावर बसणारे पक्षी आहेत आणि उन्हाळ्यामध्ये जाऊन बसणारे गुरं आहेत वडा सावलीत, ते सगळ्या खालची माती उत्तम तयार होते. विज्ञानाने आम्हाला हे सांगितलं की पारंबीचं मुळाचं टोक जे आहे त्या टोकाला कॅप आहे आणि त्या कॅपमध्ये VM मायक्रोरायझा नावाची बुरशी आहे, जी झाडाचं पोषण करणारे अन्नपूर्णा म्हणून मानले जाते. तर ही बुरशी वडाच्या झाडात ऑलरेडी मातीत पडते, व वडाच्या खालची माती मला उपयुक्त आहे. बरोबर. मग म्हणून सावित्री तिथे सत्यवानाला ठेवलेलं आहे. मग आम्ही वड काढून टाकला तर काय होईल? नुकसानच आहे. मग माझ्या शेतामध्ये मी एक घमेलं माती घेऊन गेलो, वडाखाली टाकली आणि एक घमेलं माती घेऊन आलो, माझ्या VM मायक्रोरायझा कल्चर येईल का? मी विकत आणू? कल्चर आणायला विकत आणायची गरजच नाही. झालं मग बीज प्रक्रिया मी ते माती पाण्यात कालवली, त्यात बीज बुडवलं, ते VM मायक्रोरायझा त्यात येईल का? म्हणजे माझ्याकडे सगळं आहे, सगळं आहे वातावरण, मला माहिती नाहीये. नॉलेजचा अभाव. या सगळ्या ज्या समस्या आहेत ही सोडवणूक करण्याची सगळ्या जगातली सगळ्यात महत्वाची मेथड ते म्हणजे शेतकरी. 100 वर्षापूर्वी इंग्रज येईस्तोवर उत्तम शेती, दुय्यम व्यापार आहेत, कनिष्ठ नोकरी. आज चित्र उलट आहे, कारण हा विचार करणं तरी बंद केलं. इंग्रजांनी आम्हाला शिकवलं, तुमच्या पूर्वजांना कळत नव्हतं. बरोबर. अल्बर्ट हावर्डने सांगितलं की तुमच्या पूर्वजांना खूप कळते, आमच्या इंग्लंडवाल्यांना काही कळत नाही. मग ते पुस्तक गाजलं, ऍग्रिकल्चर टेस्टामेंट. मग शेती करताना आम्ही ते वाचलं का? नाही वाचलं. तर हे जे आहे ते आपल्याला करायला लागेल, तर शेतीला भवितव्य आहे आणि नागरिकांना भवितव्य आहे. आरोग्यदायी समृद्ध सुदृढ भारत करायची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खूप भारी सगळं सांगितलं. ऍक्च्युली मी हे ऐकत सगळं माझ्या डोळ्यासमोर व्हिज्युअल तयार झाले, जेवढं तुम्ही भारी आणि चांगल्या पद्धतीने सांगितलं आणि खूप मजा आली. मित्रांनो, हा एपिसोड प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आणि जे शेती करत नाहीत त्यांच्यापर्यंत पण पोहोचवा, कारण खूप भारी अशी सगळ्या गोष्टी आहेत. आपण जर हे बदललं नाही, आपल्या ज्या पद्धती आहेत, तर आपण पुढच्या पिढीला काय देणार? मग जर पुढच्या पिढीला चांगली माती, चांगली शेती, चांगल्या जर गोष्टी द्यायच्या असतील तर हा मातीवरचा एपिसोड शेअर करणे हे फार गरजेचं आहे मित्रांनो, अनिवार्य आहे. शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.